शब्दाचा अर्थ म्हणजे संपत्ती, जी खऱ्या अर्थाने तिच्याकडे आहे. कलेची विपुल संपत्ती लाभलेली, सरस्वतीचा कायमच वरदहस्त असलेली अशी ही संपदाताई. खरं तर ठाणेकरांना तिची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही, पण तरीही एक औपचारिकता म्हणून मी संपदाताईची आपल्याला ओळख करून देते. संपदाताईने मराठी विषयात MA केलं आहे. तसंच तिने बनारसच्या गांधर्व महाविद्यालयातून कथ्थकचं विशारद पूर्ण केलं आहे. संपदाताई ही उत्तम लेखिका आहे हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. 4 सख्खे 24 हा 4 मैत्रिणींनी लिहिलेला कथासंग्रह 2020 मध्ये प्रकाशित झाला, ज्यात आपल्याला सुरुवातीलाच संपदाताईच्या 5 कथा वाचायला मिळतात. संपदाताईचा कलाक्षेत्रातील आणि रंगभूमीवरील प्रवासाचा परीघ हा खूप विस्तीर्ण आहे. ऑल दी बेस्ट, किमयागार ते चौका रंगभूमी इतका पल्ला तिने तिच्या प्रगल्भतेने गाठलेला आहे. झगमगाटाची दुनिया सोडून आता सध्या संपदाताई ही संगमेश्वरातील पुणगुस इथे राहुलदादाच्या मदतीने शेती करत आहे. कारण आपल्या सगळ्यांची नाळ ही जमिनीशी जोडलेली असते. इतकी वर्ष संपदाताईच्या चेहऱ्याला थिएटरचा रंग लागला होता, पण आता तिच्या हाताला मातीचा रंग लागलाय, जो आपल्या सगळ्यांनाच मायेचा वाटतो. आपणही निसर्गाचा काहीतरी देणं लागतो ह्याचं भान जपणारी अशी सुप्रसिद्ध आणि प्रगल्भ अभिनेत्री आणि एक उत्तम माणूस अशी संपदाताई आज आपल्याशी ययाती या वि.स. खांडेकर लिखित कादंबरीविषयी संवाद साधणार. तर आता आपला अजून वेळ न घेता मी पुढची सूत्र संपदाताईकडे सुपूर्द करते आणि संपदाताई तुझं स्वागत करते. नमस्कार आणि आभार मानते मी. धन्यवाद अमृता. माझा व्हिडिओ बंद आहे ना, ते दिसत नाही ना. आणि माझा आवाज व्यवस्थित येतोय सगळ्यांना? हो येतोय संपदाताई. येस. या संपूर्ण समूहामध्ये मला सामील करून घेण्या योग्य तुम्ही समजलात याचा आनंद मला होतोय. या आजच्या दिनानिमित्त, आज नवरात्रीतला 9 दिवसांपैकी सगळेच दिवस महत्वाचे, पण आजच्या दिवशी मला एक माझी भूमिका मांडायला आणि माझ्या भूमिकेतनं मी वाचलेलं एक पुस्तक तुमच्याबरोबर शेअर करायला तुम्हाला भेटू शकले याचा आनंदही मला होतोय. ययाती या कादंबरीला मी आज 2021 मध्ये सुद्धा त्याच्यावर बोलावं असं मला वाटतंय. याचं कारण त्या कादंबरीत दडलंय. वि.स. खांडेकर या आपल्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणाऱ्या मोठ्या साहित्यिकाच्या विचारांमध्ये त्याचं कारण दडलेलं आहे. आणि त्याही पेक्षा मराठी साहित्याचा अभिमान बाळगणाऱ्या प्रत्येकाने ज्यांनी शब्दावर, मराठी भाषेवर, साहित्यावर प्रेम केलंय आणि त्याच्यामुळे आज सुद्धा मी काही मराठी भाषिकांसमोर त्याबद्दल बोलू शकते एवढी संधी आपल्याला मिळते, याबद्दल सगळ्यांचे आधी आभार मानते. अजून आत्ता माझ्या समोर पडद्यासमोर बसलेल्या वाचकांना किंवा रसिकांना आणि श्रोत्यांना मला असं सांगावंसं वाटतं की मी जे आज बोलणार आहे ज्या मराठी भाषेमध्ये ते तुम्हाला समजणार आहे आणि तुम्ही मला जे काही विचारणार आहात ते मला समजणार आहे. इतकी देवाणघेवाण करण्या इतकी मराठी भाषा अजून जिवंत आहे आणि इतक्या वर्षांनंतर सुद्धा याचा अभिमान बाळगून मी आज ययाती या कादंबरीविषयी बोलणार आहे. प्रामाणिक शेअरिंग असणार आहे ते, किंवा प्रामाणिक माझं जे काही मत आहे त्याच्याबद्दल मी सांगणार आहे. त्याला साहित्यिक मूल्य, अलंकारिक भाषा, भाषेची उलथापालथ, भाषा विश्व असं काही रूप असेल की नाही मला माहित नाही, पण थेट मला जे भावलंय ते तुम्हाला भावलंय का हे पहा. तुम्ही जर वाचली असेल कादंबरी तर, नसेल तर ते शोधण्यासाठी कादंबरी वाचा आणि तुम्हाला आवडलं तर अनेकांना हे सांगा, कारण आपल्याला अभिमानास्पद अशी ही कादंबरी. या कादंबरीचे लेखक वि.स. खांडेकर, अर्थात विष्णू सखाराम खांडेकर. ही व्यक्ती सांगलीमध्ये जन्म पावली आणि वयाच्या 16व्या वर्षापासून ही व्यक्ती लिहायला लागली. या व्यक्तीचं लेखन हे
चारी दिशांना धाव घेणार आहे. त्यांनी ललित निबंध लिहिलेत, त्यांनी 16 कादंबऱ्या लिहिल्या आहेत, त्यांनी व्यक्तिचित्रण लिहिलेत, त्यांनी काव्य लिहिलेली आहेत, त्यांनी संपादन केलेलं आहे. एवढी मुसाफिरी करणाऱ्या आणि या सगळ्या क्षेत्रांवर स्वतःचा विशिष्ट ठसा उमटवण्याची शक्ती असलेल्या शब्दांनी चित्रपटाच्या पटकथा सुद्धा लिहिलेल्या आहेत. हे आज मला ययाती कादंबरीविषयी बोलताना विशेष नमूद करावं असं वाटतं. कारण ययाती कादंबरी आज मला 2021 मध्ये वाचताना सुद्धा ती मी 3 वेळा वाचली आयुष्याच्या टप्प्यात. पहिल्यांदा मी 10वीत होते. ययाती वाचा, मृत्युंजय वाचा, झेप वाचा असं मला घरी ऐकू येत होतं. शाळेतल्या शिक्षिका सांगत होत्या. चला मग पाहूया म्हणून ययाती समोर ग्रंथालयात आणली गेली आणि मी वाचली. तितपतच मला कळली माझं वय जे होतं ते. त्यानंतर मी MA ला अभ्यासाला नसली तरी सुद्धा मला पुन्हा ती वाचली पाहिजे असं कुठेतरी आतून वाटलं, म्हणून वाचली. तेव्हा सुद्धा माझी जेवढी प्रगल्भता वाढली होती तेवढा मला अर्थ कळला. आणि आता मी गेल्या लॉकडाऊन मध्ये काय योग होता माहित नाही, पुन्हा ययाती वाचली. माझ्या वयाच्या 50 वर्षाच्या प्रगल्भतेमध्ये जेवढं सामावू शकले तेवढं मला मिळालं. आणि मला सांगायला आनंद वाटतो की या प्रत्येक टप्प्यामध्ये मला जास्तीत जास्त मिळत गेलं. म्हणजे ते तिथे होतच, माझी कुवत वाढत गेली असं समजूया. ययाती कादंबरी ही वाचताना एक अभिनेत्री म्हणून, दिग्दर्शिका म्हणून मला आज आनंद होतो की त्या लेखनामध्ये फक्त अलंकारिक लेखन नाही, त्या लेखनामध्ये एक पौराणिक कथा सांगणं नुसतं नाही, त्या लेखनामध्ये असे पानपुटीला पानं फुटतात ना, तसे विचार नुसते फुटलेत आणि ते वाढवत नेलेत आणि ती एक दीर्घ कादंबरी झाले असं त्याचं रूप नाही. तर आम्हाला नाटकात सुद्धा एक सीन संपल्यानंतर दुसऱ्या सीनचा हुक पॉइंट तयार करावा लागतो, म्हणजे उत्सुकता निर्माण करावी लागते. आज मी जेव्हा एखाद्या मालिकेची पटकथा लिहिते तेव्हा सुद्धा आजचा एपिसोड संपवताना मला उद्याच्या एपिसोडची उत्सुकता निर्माण करावी लागते प्रेक्षकाच्या मनात. आणि चित्रपटाची पटकथा लिहिताना सुद्धा एका सीन मधनं दुसऱ्या सीन मध्ये जाताना ती उत्सुकता कायम ठेवायला लागते. आणि ती 1959 साली लिहिलेल्या या कादंबरीत खचून भरलेली आहे. आणि म्हणून मला आज त्याचा अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि एक नुसती वाचक म्हणूनही आनंद होतो. पण मी या क्षेत्रात वावरत असल्यामुळे मला कायम याची जाणीव आहे की जसं नाटक एक समूह कला आहे किंवा एखादा नृत्य, बॅले हा समूह कला असतो, तसंच एखाद्या कादंबरीची निर्मिती आणि ती आपल्या समोर येणं सुद्धा समूह कलेचा एक भाग असतो. म्हणजे लेखकाचा तर अविभाज्य भाग त्यात आहे, पण त्याला मिळणार मुखपृष्ठ, त्याला मिळणारे प्रकाशन संस्था, त्याला मिळणारे तुमच्यासारखे वाचक, या सगळ्यांनी मिळून त्या अनुभवाचा परिपाक तयार होत असतो. म्हणून ययाती या कादंबरीविषयी मला पहिलं माझ्या मित्रमैत्रिणींना, माझ्या बुजुर्गांना आणि माझ्यापेक्षा लहान असणाऱ्या सगळ्यांनाच तुम्हाला पोहोचवता आलं तर पोहोचवा की ययाती कादंबरीचं मुखपृष्ठ किंवा त्याला वाचायचं की नाही हे ठरवणार. मला समजा मी तिथपर्यंत पोचले नाही, खांडेकर कोण काय मला माहित नाहीत, ही माझी जर दारिद्र्य असेल तर निदान मला ते पाहून तरी पुस्तक हातात घ्यावं असं वाटतं का, तर मला हे सांगायला आवडेल की या कादंबरीवर एक तुम्हाला एक अश्व दिसतो आणि तो अश्व हे शक्तीचं प्रदर्शन आहे आणि अश्व हे वेगाचं सुद्धा प्रतीक आहे. कादंबरीला अनुसरून एखादं चित्र रेखाटलं जाणं ही त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठ साकार करणाऱ्याची एक ताकद आहे. आणि ती दीनानाथ दलाल यांची. तेव्हा पुस्तकाला सुरुवात करण्याआधी मला दीनानाथ दलाल यांना सुद्धा यांच्यापर्यंत ती भावना पोहोचेल नाही पोहोचेल माहित नाही, पण तो अश्व हा कादंबरीला अर्थानुरूप पुढे नेणारा आहे आणि अत्यंत जोरकस रेखाटन, अत्यंत लयदार रेखाटन आणि एक वेगळा आपल्या डोळ्यांना न दिसणारा पण आपल्या रोमांचांना जाणवणारा असा वेग त्या अश्वामध्ये असे दीनानाथ दलाल हे त्यावेळेला 1959 मध्ये त्यांचं सुद्धा नाव म्हणजे एक दलाल वलय असं त्याला म्हटलं जायचं, ते तयार झालं होतं.
खांडेकरांचं तर वलय होतच, कारण त्यांनी जवळजवळ वयाच्या 60 नंतर ही कादंबरी लिहिली. अत्युच्च शिखरावर असलेलं नाव आहे. असे शिखरावर असलेल्या 2 कलाकारांची एक कलाकृती ययाती आहे. दुसरं म्हणजे राज देशमुख यांनी ही प्रकाशित केले. सिगारेटचा व्यवसाय बंद करून वाचनाचं व्यसन वाचकांना लागावं आणि ते स्वस्तातल्या स्वस्त दरात उच्चतम असं साहित्य लोकांपर्यंत पोहोचवावं, अशा विचारांनी देशमुख अँड कंपनी यांनी प्रकाशित केलेली ही कादंबरी आहे. आज 2021 मध्ये आम्ही मार्केटिंगची खूप डोकी लढवतो, पण त्यावेळेला सुद्धा त्यांनी ऍडव्हान्स पैसे घेतले होते लोकांकडनं की मी 2 खांडेकरांच्या 2 कादंबऱ्या तुम्हाला एकत्रित प्रकाशन करून देईन आणि तुम्ही मला 2 रुपये द्यायचे. जर मी वर्षभरात ते प्रकाशित करू शकलो नाही तर मी तुम्हाला ₹2.25 परत देईन. ह्याच्या मागे त्यांना बिझनेस करायचा होता का, त्याहीपेक्षा त्यांचा खांडेकरांवरचा विश्वास किती प्रबळ होता. त्याच्यानंतर सुद्धा काळ गेला, कदाचित त्यांना काहींचे पैसे परत करावे लागले. स्पॉन्सरर्स आम्ही आता कार्यक्रमांना मिळवतो ते त्यांनी त्यावेळी मिळवले होते, त्यांचे पैसे त्यांना कदाचित परत करावे लागले होते. आणि नंतर एकदाचा त्या अमृतवेल या कादंबरी बरोबर ययाती या कादंबरीचा जन्म झाला. आणि असा 52 पासून जी डोक्यात कादंबरी होती 1952 पासून ती 1959 मध्ये प्रत्यक्षात पहिली आवृत्ती आली. आणि मी जी वाचलीये ते 4थ्या आवृत्तीतलं पुस्तक आहे आणि पुढे तर आवृत्ती किती निघत गेल्या त्याबद्दल मी अज्ञानी आहे, पण ती अश्वाच्या वेगानेच पुढे गेली एवढं नक्की आहे. या 2 गोष्टींचा आढावा घेतल्यानंतर आता मी खांडेकर यांच्याकडे वळते. ज्ञानपीठ पुरस्कार आपल्याला प्राप्त झाला. भारत सरकारची ज्यांना पद्मभूषण या पदांनी ज्यांना विभूषित केलं गेलं असे आपले वि.स. खांडेकर. या खांडेकरांनी इतकं विपुल साहित्य आपल्याला दिलंय, पण ही कादंबरी देत असताना तर मला असं वाटतं की त्यांनी आधी सामाजिक कादंबऱ्यांना जसा त्या वेळचा प्रघात असल्यासारखा हात घातला होता, तसा या कादंबरीच्या बाबतीत त्यांनी पौराणिक कथेला हात घातला. आणि आज त्या पौराणिक कथेची निर्मिती का करायला लागली याची भूमिका ते मांडतात त्या पुस्तकात सुद्धा. तेव्हा सुद्धा असं वाटतं की 2021 मध्ये त्यांनी लिहिलेली कादंबरी आहे. चिरकाल टिकणारं साहित्य हे का टिकतं याचं प्रमुख कारण मला या ययातीमध्ये सापडतं. आता मी तुम्हाला याचं कारण सांगणार आहे. अत्यंत उत्तमोत्तम प्रतिमा देत देत मराठी भाषा आणि ही कादंबरी पुढे जाताना अगदी सहज वाक्य आहेत. ही सहज वाक्य म्हणजे त्यांची उपमा दिली आहे अशी जाता जाता, म्हणजे त्याच्यासाठी त्यांना काही विशेष काही कष्ट सुद्धा पडले नसतील. समुद्राप्रमाणे सौंदर्यालाही भरती येते काय, असं एक वाक्य आहे. सौंदर्याची परिसीमा किंवा सौंदर्याची तीव्रता ही एखाद्या समुद्राच्या भरतीशी कोणी करू शकतं का, हे मला तरी वाचताना अंगावर काटा आला होता. आणि हा जो ठामपणा आणि आत्मविश्वास हे कादंबरीला नक्कीच एक मूल्य त्यात सामील करून घेणार आहे. हे एवढं तर नक्कीच की माझी कुवत आहे ऐकून घेण्याची किंवा समजून घेण्याची. कोणत्याही प्रकारचा उन्माद म्हणजे मृत्यू. बघा, कोणत्याही प्रकारचा उन्माद म्हणजे मृत्यू. नेहमीच्या मृत्यूहून हा मृत्यू फार भयंकर असतो, कारण त्यात माणसाचा आत्माच मृत होतो. 2021 मध्ये सुद्धा हे वाक्य लागू आहे की नाही याचा आपण विचार करूया. बुद्धी, भावना आणि शरीर याचा त्रिवेणी संगम म्हणजे मानवी जीवन. बुद्धी, भावना, शरीर याचा त्रिवेणी संगम म्हणजे मानवी जीवन. संगमाचे पावित्र्य एकेका नदीला कसे येईल. या तिन्हीच एकत्रित असण्याचं मूल्य हे एका वाक्यात. आहा, शुक्राचार्यांच्या विध्वंसक शक्तीला आळा घालायचा. मी मुख्य गोष्टीकडे नंतर येणारच आहे, पण शुक्राचार्यांच्या विध्वंसक शक्तीला आळा घालायचा तर तो तेवढ्याच विध्वंसाच्या भीतीनं घालता येईल. या कथानकामध्ये ययाती ही कादंबरीच मुळात एका पौराणिक उपकथानकातून त्यांनी घेतली आणि त्यांनी खूप बिनधास्त त्यात म्हटलंय की मुख्य जी पात्र
पुराणातली आहेत त्यांच्याविषयी एक काळानुरूप माणसांची एक श्रद्धा आढळ असते. पण उपकथानकातली कॅरेक्टर्स आहेत ती अनेक कादंबऱ्यांमधून, कथांमधून, चित्रपटांमधून, नाटकांमधून लेखकाला ज्या दृष्टीत न दिसली तशी वळवून घेण्याची एक मुभा या उपकथानकातल्या कादंबरीतल्या कॅरेक्टर्सना असतात. बघा केवढा वेगळा विचार आहे. आणि म्हणून त्यांना जसा ययाती दिसला तसा त्यांनी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. आता ययाती हा हस्तिनापूर या नगराचा राजा असणारा ययाती. याची वंशावळ एक आढावा का घेते, कारण मी त्या गाडीत आहे आणि तुम्हाला ती धावती गाडी पकडायची, म्हणून फक्त मागच्या स्टेशनचा आढावा घेते. की ब्रह्म, त्याच्यानंतर अत्री, त्याच्यानंतर चंद्रमा, बुध, पुरुरवा, आयु, नहुष, ययाती. या नहुष राजाचा पुत्र आहे ययाती. आणि मग या ययातीच्या पुत्राचंही नाव पुरु, चित्रवीर्य. ही सगळी हा काळ आपल्या डोळ्यासमोर यावा म्हणून मी फक्त ही नावं घेतली. यात काही वेगळा उद्देश नाहीये. पण अशा नहुष राजाचा ययाती हा मुलगा आहे ज्याने इंद्राचं स्थान, इंद्र जेव्हा नव्हता आपल्या राज्यामध्ये तेव्हा शासन कोण सांभाळणार, म्हणून नहुष राजाची तिथे त्याला त्या स्थानावर बसवलं गेलं. आणि त्याने त्या स्थानावर बसल्यानंतर इंद्राणीकडे त्याची वक्र दृष्टी गेली. आणि त्यानंतर जे काही कथानक उपकथानक झालं ते तुम्ही पुस्तकात वाचा, मी सगळं सांगणार नाहीये. बघत राहा, वाचत राहा कादंबरी, असं मी माझ्या इतर निवेदनांप्रमाणे इथे सुद्धा म्हणेन की मी त्यात शिरणार नाहीये. पण त्याला जो शाप मिळतो की तुझी संतती सुखी राहणार नाही, आणि संतती सुखी राहणार नाही याचा परिणाम या कादंबरीत तरी त्यांनी 2 पुत्रांवर वेगळा दाखवलाय. तो म्हणजे यती आणि ययाती, ही जी नहुषची मुलं आहेत. तर मला संतती सुखी होणार नाही म्हणजे किती, मग सुख कसं मिळणार नाही? मी ईश्वरालाच प्राप्त करून घ्यायला आयुष्यभर धावीन, मग कसं सुख माझ्या हातून जाईल? म्हणून यती ब्रह्मचर्याकडे गेला, तपश्चर्येकडे गेला, साधनेकडे गेला, एकाकी गेला आणि एक साधना करायला लागला. तर सुख कसं काय माझ्यापासून कोणी हिरावून घेऊन? म्हणून शारीरिक सुख सतत मिळवणारा, ऐहिक सुखावर आरूढ होणारा, राज्य हातात आल्यानंतर सुद्धा एक सुख लोलुप झालेला असा ययाती. या दोघांनी आपापल्या परीने सुख शोधण्याचा प्रयत्न केला. पण या दोन्ही टोकांवर असणाऱ्या व्यक्तीचं आयुष्यात काय होतं हे सांगणारी ययाती कादंबरी 1959 मधली 2021 मध्ये सुद्धा मला तोच संदेश देते की टोकाला असणाऱ्या व्यक्तीपेक्षा त्याचा सुवर्ण मध्य गाठणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्याचं वळण वेगळं असतं. ययाती या राजाचा मुलगा, याला मुलं 5 आहेत, 6 आहेत, वेगवेगळे संदर्भ आहेत. या कादंबरीत मात्र 2 पुत्रांचा उल्लेख केलेला आहे. देवयानी ही त्याची पत्नी आहे आणि शर्मिष्ठा ही याची प्रेयसी आहे. तिच्याबरोबर गांधर्व विवाह केला वगैरे असे संदर्भ सापडतात. पण देवयानीचा स्वभाव एक अहंकारी, द्वेष करणारा, मत्सर करणारा आणि हट्टी. तर शर्मिष्ठेचा स्वभाव आहे याच्यामध्ये अतिशय म्हणजे प्रेमाच्याही पलीकडे जाऊन एखाद्या व्यक्तीवर भक्ती कशी करावी हे शिकवणारी शर्मिष्ठाचा स्वभाव आहे. कच म्हणजे बृहस्पतींचा जो पुत्र आहे तो कच हा अत्यंत तत्वज्ञान युक्त या कादंबरीमध्ये वावरतो. वास्तविक पुराणात कचाचा कुठे कुठे उल्लेख झालाय त्याही पेक्षा खांडेकरांना तो कच कुठे कुठे यावासा वाटलाय त्याप्रमाणे तो या कादंबरीत आलाय. त्यामुळे भयरस, शांतरस, रौद्ररस, वीररस, शृंगार रस, बिभत्स रस, अद्भुत रस या सगळ्या रसांनी परिपूर्ण अशी ही कादंबरी आहे. आम्हाला चित्रपटांसाठी किंवा मालिकेसाठी ब्रीफ दिलं जातं की सगळ्या प्रकारचे प्रेक्षक थांबले पाहिजेत ना बघायला, मग त्यात सगळे रस आले पाहिजेत. हे आम्हाला आर्टिफिशियली सांगितलं जातं, हे घाला, ते घाला, याचा खून करा, त्याच्यावर अन्याय करा, त्याला हॉस्पिटलमध्ये टाका. पण असं काहीही न करता एक त्या कथानकाच्या आतूनच
त्या फांद्या झाडाच्या जशा फुटतात तशा या कादंबरीमध्ये फुटल्यात. आणि म्हणूनही मला एक कलाकार म्हणून सुद्धा ही कादंबरी वाचताना रोमांचक वाटते आणि तरी सुद्धा लॉजिकला धरून आहे असं वाटते. आता मी तुम्हाला एक गंमत सांगते की मी 10 कहानिया नावाचा चित्रपट पाहायला झाली त्याला 10-15 वर्ष. आता बघा, आपल्याला संपूर्ण मनोरंजन, प्रबोधन, ज्ञान हे चारी दिशांनी चक्क आपल्यावर येतंय. आपली इच्छा नसताना सुद्धा आदळलं जात आहे आणि आपली इच्छा असेल तर आपण त्याला सामोरे जातो. त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचं अप्रूप वाटणं हे दिवसेंदिवस कमी 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 होत चाललंय. पण तरी सुद्धा आजच्याही गोष्टीने अप्रूप कायम राहील ही ताकद या ययातीमध्ये आहे. म्हणजे कशी मी सांगते, त्या 10 कहानियाचा उल्लेख अशासाठी करते की त्या कहाणीमध्ये एक सरळ एक कथानक सुरू आहे चित्रपटाचं. तिथे एक प्रसंग घडतोय आणि तो प्रसंग आपल्याला जसा कॅमेरा दाखवतोय तसा आपल्याला दिसतोय. त्याच्या पुढचा प्रसंग आहे तो त्या प्रसंगात असलेल्या व्यक्तीला तो प्रसंग घडण्याआधी काय त्याच्या आयुष्यात घडलंय ते आपल्याला तो चित्रपट दाखवतोय. त्याच्या पुढच्या कथेमध्ये त्याच प्रसंगात एक तिराहित म्हणून एक माणूस एक प्रेक्षक म्हणून तिथे उभा आहे, पण त्याच्या आयुष्यात त्याच्या आधी काय घडलंय आणि पुढे काय घडणार आहे अशा प्रकारे 10 कथा आपल्याला त्या 10 कहानियामध्ये दाखवल्या जातात. कथानक एकच आहे, ही गंमत आहे. पण इतक्या त्या काळात लिहिलेल्या कादंबरीमध्ये म्हणजे मी समकालीन सर्व लेखकांचा इथे उल्लेख करत बसले तर माझा ययातीवरचा वेळ कमी होईल म्हणून मी तो टाळते. पण त्या वेळेला लिहिलेली कादंबरीचा एक पॅटर्न बघा. ययाती आपल्याला स्वतःच्या आयुष्याची कथा सांगतोय. त्याचं देवयानीशी लग्न झालं, त्याचं देवयानीबद्दल काहीतरी म्हणणं आहे आणि स्वतःबद्दल म्हणणं आहे, त्याच्या राज्याबद्दल काही म्हणणं आहे. पुढचं जे प्रकरण येतं म्हणजे तो पुढचा विभाग सुरू होतो देवयानीचा भूतकाळ काय आहे, देवयानी ययातीकडे कुठल्या अर्थाने बघते. जणू लेखकच परकाया प्रवेश करतोय. त्याच्या पुढे शर्मिष्ठेचं प्रकरण येतं. तोच प्रसंग आहे की देवयानीला विहिरीत ढकललेलं आहे, देवयानी तरफडतेय आणि असा संधी बघते की मी आता मला विहिरीत ढकलणाऱ्या शर्मिष्ठेचं मी काय करू. आणि त्याच वेळेला शर्मिष्ठा असं म्हणते की मी जरा जास्तच क्रोधात तिला बोलले का म्हणून ती रागावली का आणि इतकी तडतडत निघून गेली. मी तिला म्हणते अगं थांब बाई, तर माझा हात जाणार आणि ती विहिरीत कोसळते. बघा किती किती वेगळ्या आयामातून मला आपल्याला ही कथा दिसते. आणि मग ज्या वेळेला देवयानीला विहिरीतनं वर काढलं जातं, मी सगळी कथा सांगणार नाही पण मुख्य मला जे मुद्दे सांगायचे तिथपर्यंत पोहोचते की देवयानीला वर काढल्यानंतर ययातीच्या हातून ती वर आल्यानंतर ययातीकडे पाहिल्या तिने त्याच्याशी विवाह करायचं हे ठरवल्यानंतर ती असं म्हणते की मग त्याच्यात खूप शुक्राचार्य यांची ती देवयानी मुलगी आहे आणि खरं तर वृषपर्व राजाची दैत्यांच्या राजाची कन्या आहे शर्मिष्ठा. पण ही मात्र अट घालते की जर राज्य तुम्हाला टिकून राहायला हवं असेल, ती माझ्या वडिलांना म्हणजे शुक्राचार्यांना काही वाटेल ते बडबडले तर त्याचा सूड म्हणजे मी जर ययाती महाराजांशी लग्न केलं तर हिनी दासी म्हणून आयुष्यभर माझ्याबरोबर राहायला पाहिजे. असं पूर्ण म्हणजे मी ययाती मला ही कथा सांगतोय आणि मग केव्हा मला देवयानी ही कथा सांगायला लागली आणि त्याच्यानंतर शर्मिष्ठा ही माझ्याशी कधी बोलायला लागली हे मला कळतच नाही. हे कळत नाही म्हणजे मला कळत नाही म्हणून नाही किंवा लेखक कुठेतरी भरकटलाय म्हणून नाही, तर त्यांनी त्या वेळेला असा पॅटर्न निवडण्याचं साहस केलं ह्यातच मला कौतुक वाटतंय की एक 360 डिग्री मध्ये एक कथानक आपल्याला दिसतं. कारण ते देवयानीच्या बाजूनी दिसतं, ते ययातीच्या बाजूनी दिसतं, ते शर्मिष्ठेच्या बाजूनी दिसतं, कचाची तत्वज्ञान प्रतिभा काय आहे हे आपल्याला कळतं. त्याचबरोबर चांगल्यासाठी बुद्धिमत्ता वापरणं आणि वाईटासाठी बुद्धिमत्ता वापरणं याचा आपल्याला तिथे तुलनात्मक अभ्यासही दिसतो. म्हणजे शुक्राचार्यांनी संजीवनी विद्या संपन्न केल्यानंतर ती दैत्यांसाठी वापरली आणि त्यावर म्हणजे असं झालं तर वाईटाचा नेहमी जय होईल आणि चांगुलपणाचा नेहमी पराजय होईल या भीतीने कच ती संजीवनी विद्या शिकून घेतो
आणि ती तो देवांसाठी वापरतो आणि तिथे युद्ध दैत्यांच्या बाजूनी जिंकता जिंकता ते युद्ध थांबतं. एकच प्रतिभा, घनघोर तपश्चर्येने मिळवलेला वर, त्याचा उपयोग कोणासाठी करायचा, कसा करायचा? आता आपल्या राजकारण्यांकडे पाहिलं की आपल्याला यात कच कोण आहे आणि शुक्राचार्य कोण आहेत आपण ओळखण्या एवढे नक्कीच मोठे आहोत. आणि आजही मला तशी कॅरेक्टर सापडू शकतात ही या कथानकाची काय म्हणते त्याला बलस्थान. आणि यात वि स खांडेकर यांचं कर्तृत्व मी कोण सांगणार, पण तरी सुद्धा ते मांडताना त्यांनी अत्यंत ठामपणे स्वतःच्या दृष्टिकोनातून हे कथानक सांगितलेलं आहे. आणि ते सांगत असताना त्याच्या पुढची एक गोष्ट मला आवडली ती म्हणजे अशी की या प्रत्येक प्रकरणामध्ये देवयानीची भाषा ही एका स्त्रीची, अहंकारी स्त्रीची भाषा कधी होते, ययातीची भाषा ही एका पुरुषाची भाषा कधी होते, आणि कच याची भाषा ही नेहमी सर्वांना शांततेचा संदेश देणारी कशी होते. हे लीलया इथून तिथे मी जे म्हटलं परकाया प्रवेश लेखकाने कसा केलाय. पूर्वी मी अभ्यास म्हणून हे सगळं केलं, पण आता असं गंमत वाटते मला हे समजून घेताना सुद्धा. या ययाती या कादंबरीमध्ये कॅरेक्टर्स हा आपण जो विचार करतो सगळे पटकन चित्रपटाचं समीक्षण करताना, रसग्रहण करताना म्हणतो की तो वाटला नाही मला, म्हणजे तो कोळी वाटला नाही किंवा तो मला मोठा नाटककार वाटला नाही, तो मला टू बी और नॉट टू बी असं म्हणणारा नटसम्राट वाटला नाही किंवा वाटला. अशी काही आपण पटपट मतं देतो. ही कॅरेक्टर्स मुळात जर आमच्या अभिनेत्यांची मुळात मागणी असते की लिखाणात दम असेल ना तर काम करायलाही मजा येते. आजचा गायक सुद्धा म्हणतो की गाणं अप्रतिम मिळालं ना तर सूर तर सारेगमा पधनिसा जो कौशल्यपूर्ण गाऊ शकतो त्याला गायचेच आहेत, पण उत्तम शब्द मिळाले ना की गाणं गायला सुद्धा खूप मजा येते. तसंच मला असं वाटतं की अत्यंत ताकदीचं असं त्यांनी कॅरेक्टरायझेशन यात केलेलं आहे. आणि ह्याचा आणखीन एक महत्वाचा भाग म्हणजे मी काही वर्णनं, छोटी छोटी वर्णनं वाचून दाखवणार आहे की जेव्हा आपण आता लॉकडाऊन मध्ये घरी बसलो सगळे, म्हणजे मी तर म्हणेन जो ययाती कादंबरीवरचा अश्व जो आहे तो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपला अश्व धावतच होता. कोणी भौतिक सुखाच्या मागे, कोणी अर्थार्जनाच्या मागे, कोणी काम करण्याच्या पॅशन मागे, कुणी 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 आपल्या दिशांना हा चौखूर उधळत होतो आपण अश्व, आणि त्याला लगाम बसला तो या कोविड सिच्युएशन मध्ये. जी व्यक्ती गेली ती गेली, पण ज्या व्यक्तींना नुसतंच घरात थांबायला लागलं सगळ्याला खीळ बसली. पण त्या खीळ बसलेल्या काळामध्ये आम्ही अंतर्मुख व्हायला आपल्याला वेळ मिळाला. आपल्याला कित्येक प्रश्न आपण स्वतःलाच विचारायला लागलो की बाबा रे, मला जे रोज वेगवेगळ्या, आज पाणीपुरी जाऊन खाल्ली, पिझ्झा जाऊन खाल्ला, अमुक जाऊन खाल्लं, तमुक, त्याची गरज होती का? कारण आज मी घरात बसून सुद्धा हे सगळं न खाता पण जिवंत राहते. दुसरं, मी ज्याच्या मागे धावत होतो ते सगळं थांबलं तर मी गेलो का? माझं किती आणि काय नुकसान झालं? म्हणजे आपल्याला आवश्यक किती आणि आपल्याला आवश्यक आहे याचा भास आपण आपल्याला किती निर्माण केला? आज मला कपडे 10 पुरतायत, 2 पुरतायत का 100 लागणार आहेत, ह्याचं गणित काय? असं आपण थोडे अंतर्मुख झालो. ययाती कादंबरी सुचण्यामागचं कारण जे पुढे मी वाचणार आहे ते वि स खांडेकरांनी तेव्हा लिहिलेलं आहे. ते सुद्धा असं सांगतं आणि ते यंत्रवत युगाचं असं वर्णन करतं की मला वाटतं मी आजच्या मुंबईचं वर्णन वाचते, आजच्या पुण्याचं वर्णन वाचते, आजच्या भारत देशाचं किंवा विश्वाचं वर्णन वाचते आहे, आणि मला ते पुन्हा क्वेश्चन करताय. आणि म्हणून मला असं वाटतं की ययाती कादंबरी माझ्या मुलीनी, माझ्या नातवंडांनी सुद्धा वाचली पाहिजे. त्यांच्यापर्यंत पोचवायची कशी ही आपली मोठं स्किल असणार आहे. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं आज मी बोलले ही त्यातलीच एक पायरी असू शकते. कोणीतरी मला पटकन असं कोणा ययाती अगं ती कधीची आहे, त्याच्यावर तू काय, अरे पण कधीची आहे.
म्हणजे ते संपत नाही, कधीची आहे आणि तरीही आज मला ती का वाचावीशी वाटते याची कारण मीमांसा जेव्हा आपल्याकडे पक्की असते ना, तेव्हा असं वाटतं की अजून इथून पुढे या कादंबरीचा प्रवास आपल्याला काही देऊन जाऊ शकतो. विषयांतर करून सांगते, हेलन केलर यांच्यावरचं नाटक 1885 सालातलं नाटक आज 2013 पासून मी करते आणि आजही मला ते कनेक्ट होतं असं वाटतं. कारण त्यावेळेला अंध, मूक, बधीर असं तिहेरी अपंगत्व हेलन केलर यांना होतं आणि स्वतःच्या अपंगत्वाचा फायदा घेऊन प्राण्यासारखं वागणारी हेलन केलर, तिला ॲनी सुलेव्हाननी कठोर शिक्षेने, जिद्दीने आणि आपल्या नियमावलीने तिला त्यातनं बाहेर काढलं आणि एक उत्कृष्ट तिच्याच हट्टीपणाचा जिद्दीत रूपांतर करणारी ॲनी सुलेव्हान भेटली. आणि आजच्या मुलांना सुद्धा, आज गॅजेटमध्ये लक्ष घातलेली मुलं सुद्धा अंध, मूक आणि बधीर आहेत. कारण आजूबाजूला विश्वात काय चाललंय हे बघण्यासाठी त्यांची इंद्रिय नाहीच आहेत. त्यांची इंद्रिय कुठेतरी अडकलेली आहे. त्यांना सुद्धा प्रत्येक पालकाने ॲनी सुलेव्हान होणं गरजेचं आहे. नो मीन्स नो अँड येस मीन्स येस. हे जी काळाची चिरकाल एखादी कलाकृती का राहते याचं कारणच ती देतच राहते. प्रत्येक युगाला ती लागू पडते. म्हणूनच आज कृष्ण सुद्धा आपल्या मनात टिकून आहे, आज राम सुद्धा आपल्या मनात टिकून आहे आणि ह्यांचंच कथानक पुढे नेणारे लेखन साहित्यकार सुद्धा आपल्या मनात टिकून आहेत. तसंच ययाती या पौराणिक कथेबद्दल मला म्हणावंसं वाटतं. उत्कृष्ट कलाकृती कोणती? काव्य, नाट्य आणि वास्तवतेचं दर्शन आणि तत्वज्ञान. काव्य म्हणजे कविता नाही. अनेक साहित्यिकांना आणि किंवा या क्षेत्रातल्या व्यक्तींना काव्य याचा अर्थ नक्की माहित असतो. काव्य, तत्वज्ञान, वास्तवता आणि नाट्य म्हणजे संघर्ष, प्रसंग, फ्रिक्शन, ह्या सगळ्यामुळे त्या कथानकाला एक बांधीवपणा येतो आणि या बांधीवपणामुळे मला असं वाटतं की ती एक गोळीबंद अशी कलाकृती तयार होते. मगाशी मी दीनानाथ दलाल यांच्याविषयी सांगितलं, त्यांचं वर्णन करताना एके ठिकाणी मला अतिशय सुंदर वाक्य, करेक्ट म्हणू ना, सुंदरपेक्षाही, पुस्तकाची मुखपृष्ठे आणि आतील चित्रे म्हणजे फक्त सजावट नसते, तर पुस्तकाचा आशय दृश्य प्रतिमांनी समृद्ध करणारी, पुस्तकाला व्यक्तिमत्व देणारी, पुस्तकाशी संवादी अशी ती नवनिर्मिती असते. आणि ही जाणीव दीनानाथ दलाल यांच्या प्रत्येक मुखपृष्ठांनी आपल्याला दिलेली आहे. म्हणजे गोट्यासारखं व्यक्तिचित्र ज्यांनी जिवंत केलं आपल्या चित्रांनी, असे दीनानाथ दलाल यांच्याविषयी लिहिलंय. तसंच मला खांडेकरांच्या भाषेविषयी असं वाटतं की त्यांनी वास्तवतेचं दर्शन घडवलंय, पण इतकं फुंकर घालून 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 की आपल्याला पौराणिक कथा वाचतोय आणि त्यातनं आपल्यालाच काही मूल्य मिळतात हे कळतही नाही. म्हणजे इंजेक्शन टोचल्यावर स्पिरिट लावल्यावर वेदना गायब होते ना, तसं सतत या कादंबरीमध्ये होत राहतं. आणि अशा कादंबरीच्या प्रेमात मी पडले, कारण त्यात काव्य आहे, फ्रिक्शन आहे, संघर्ष आहे, नाट्य आहे, त्यात वास्तवता आहे आणि त्यात काय म्हणूया आपण त्याला, तत्वज्ञान आहे. आता तत्वज्ञान, मी तुला एक फिलॉसॉफी सांगते असं म्हणून समोर बसवलं की समोरच्याला पहिली जांभई येते. त्यामुळे आपण काय सांगणार आहोत ते ऐकण्याच्या अजिबात मनस्थितीत ती व्यक्ती नसते. त्यामुळे खांडेकरांनी कित्येक ठिकाणी असं म्हटलंय की मी ललित साहित्याचा आधार घेत घेत समाजाप्रती माझं जे कर्तव्य आहे ते मांडत गेले. आणि त्यांच्या त्याच कादंबरीविषयी इतकं सुंदर लिहिलं गेलंय की मराठी कादंबरीला तंत्र मंत्र दृष्ट्या प्रगल्भ आणि प्रभावी करण्याचं श्रेय या कलाकृतीला जातं. साहित्याच्या उच्च ध्येयवादाचा पुरस्कार वि स खांडेकरांनी केलाय. वि स खांडेकर यांनी जेव्हा लिखाणाला सुरुवात केली तेव्हा त्यांनी असं सांगितलंय की त्यावेळेला म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधीची आव्हानं वेगळी होती, भारताला स्वातंत्र्य मिळतानाची एक मनस्थिती समाजाची वेगळी होती आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची अराजकता एक वेगळीच होती. म्हणजे एखाद्या
पंगुत्व असलेल्या व्यक्तीला वर राजाचा नुसता पेहराव घातलाय असं वाटावं का, अशी समाजाची परिस्थिती होती की स्वराज्य मिळवण्याच्या योग्यतेची ही जनता आहे का, असा एक खलबला मनात तयार झाला. आणि त्यांनी इतकी सुंदर प्रतिमा वापरली इथे की एखाद्या बागेतल्या पुष्करणीमध्ये समुद्राच्या लाटांचा मी तरंग मांडण्यासारखं आहे. खरोखर आहे. म्हणजे मी जेव्हा समाजाच्या प्रती एखादी एक कथानक निवडते आणि सामाजिक सगळी कॅरेक्टर्स घालून ती लिहिते आणि मी एक रंजन करते, प्रबोधन करते. पण काही वेळेला आपल्याला ते फक्त रंजन आणि ऐक रे बाबा, समजून घे रे बाबा इतकंच मर्यादित ठेवायचं नसतं, तर आपल्याला जागं करायचं असतं एखाद्या माणसाला. उठा, ही वेळ आहे, इथे झोपलात की झोपलात हे सांगण्याची वेळ असते ना, तेव्हा त्याला समुद्र एवढी विशालता लागते त्या प्लॉटला निवडताना सुद्धा, म्हणजे कथानकाला निवडताना सुद्धा. आणि म्हणून मी स्वतः एक पुराण कथा निवडली ययाती नावाची, असं खांडेकरांनी म्हटलेलं आहे. ही कादंबरी वाचताना मला अत्यंतिक आणखीन एक आवडलेली गोष्ट म्हणजे त्यांनी वापरलेल्या ज्या प्रतिमा आहेत त्या प्रतिमांना समजून घेणं हे माझ्यापेक्षा मोठ्या असलेल्या साहित्यिकाला खूप सोपं गेलं. माझ्या आपल्या पिढीतल्या व्यक्तींना ते इथून तिथून अर्थ मिळवून बुजुर्गांना विचारून सांधता आलं. पण मला नाही वाटत याच्या पुढच्या पिढीला ते कोणाचं तरी सहकार्य घेतल्याशिवाय एक तरी वाक्य सलग कळेल. याचा अर्थ ती कादंबरी दुर्बोध आहे का? नाही. भगवद्गीतेचं सुद्धा प्राकृत भाषेत ज्ञानेश्वरांना करावंच लागलं आणि त्या प्राकृत भाषेचे सुद्धा रूपांतर स्वरूपानंद स्वामींना त्याही पेक्षा सोपं सुलभीकरण त्या भाषेचं करून लोकांना सांगावंच लागलं. याचा अर्थ कोणीच कनिष्ठ, वरिष्ठ, उच्च, नीच आहे का हे ठरवण्यासाठी मला हे बोलायचं नाहीये. तर भाषा ही पुढे न्यायची असेल तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, हे खूप छान आहे. हे आपण याचं काहीतरी असं बनवूया की मुलांना याची योग्यता आणि याची कलात्मकता आणि या भाषेची पैठणी आपण कशी त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत हे काम करूया. त्यामुळे माझ्यासारख्या पालकांनी ययातीसारखी कादंबरी मी माझ्या मुलीला आणि मुलाला वाचायला लावली हे तुम्हीच म्हणू नका, कारण तुम्हालाच त्याची योग्यता समजली नाही असा त्याचा अर्थ होतो. ज्याला समजले आणि ज्याला पोचवायचे त्याला युक्ती सापडते. ज्याला आपला संदेश दुसऱ्यापर्यंत कुठल्याही जगाच्या कोपऱ्यात पोचावा असं वाटतं तोच मोबाईलचा शोध लावतो. बाकीचे सगळे अडचणी मांडत बसले. मला असं वाटतं की यासाठी ही कादंबरी आपण आज सुद्धा महत्वाची हे समजून घेऊया. या कादंबरीतले काही अगदी 2-2, 3-3 वाक्य आहेत. मी तुम्हाला अजिबात असं नाहीये की आता मी पुस्तकात घडले आणि तुमच्याकडे लक्ष नाहीये असं माझं अजिबात नसणार आहे. मी अभिनेत्री सुद्धा आहे, त्यामुळे कॅमेरा आणि समोरच्या पडद्यावर माझं लक्ष असतं. एक अतिशय सुंदर वीर पुरुष म्हणून जग गाजवण्याच्या इच्छेने माझ्या शरीराचा आणि मनाचा कण निकण धुंद करून टाकला आहे. हे आईच्या लक्षात आलं असावं. तिने बाबांकडे माझ्या लग्नाची गोष्ट काढली नाही. मधल्या विद्यार्जनाच्या काळात मी किती बदललो याची माझी मलाच कल्पना नव्हती. भोवतालच्या भूमिभागाचा परिणाम होऊन नदीचे पात्र बदलत जावे तसे माझे मन झपाट्याने पालटत गेले होते. धनुर्विद्येचे पहिले धडे घेताना दृष्टी आणि चित्त एकाग्र करण्यातला अलौकिक आनंद मी पहिल्यांदा अनुभवला. लहानपणी महालाची खिडकी उघडली की बागेतली नाना रंगाची फुलं पाहून माझ्या अंगावर रोमांच उभे राहत. पण बाणाचा नेम धरताना बरोबर उलटा अनुभव आला. सभोवतालचे सारे जग झरझर विरू लागले. धुके जसे क्षणात नाहीसे होते तसे असत्याचे नसते झाले. जांभळ्या टेकड्या, हिरवी झाडे, निळे आकाश, काही माझ्या जगात उरले नव्हते. केवळ त्यात एक काळा ठिपका दिसत होता. माझ्या बाणाचे लक्ष असलेला एक सूक्ष्म काळा ठिपका हे त्या क्षणी माझे विश्व झाले होते. पुढे ऐका.
ते स्थित्यंतर आहे मनाचं, ते इतकं म्हणजे मला तर खूप आवडलं. या नव्या अनुभवानेही माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. निर्जीव वस्तूवर अचूक नेम धरण्यात मी फार लवकर निपुण झालो. साहजिकच सजीव प्राण्यावर नेम धरण्याची पाळी माझ्यावर आली. इतकी वर्ष झाली, पण त्या पहिल्या अचूक नेमाची आठवण झाली की मनाचा अजून थरकाप होतो. एका उंच वृक्षावर शांतपणे बसलेली पक्षीण होती ती. पक्षी? छे, ध्यानमग्न योगिनी. निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर ती एखाद्या मनोहर चित्रासारखी दिसत होती. पुढच्या क्षणी हे चित्र सजीव होऊन भरकन उडून जाईल असं क्षणाक्षणाला वाटत होतं. सूर्य पश्चिमेकडे कलला होता. कुठल्या तरी घरट्यात पंख न फुटलेली पिल्लं तिची वाट पाहत असावीत. पण मला माझ्या गुरूंना, तिच्या कुटुंबाशी आणि सुखदुःखाशी काही कर्तव्य नव्हतं. मला धनुर्विद्येत प्रवीण व्हायचं होतं. त्यांना मला शिकवून आपला चरितार्थ चालवायचा होता. त्या निष्पाप चिमुकल्या जीवावर बाण सोडताना मला प्राणांतिक यातना झाल्या. निसर्गाशी असलेलं माझं निकटचं नातं त्या क्षणी तुटलं. तोपर्यंत हृदयाच्या अगदी कोपऱ्यात का होईना मी कवी होतो. त्या क्षणी तो कवी मेला. मला सांगा, आज सर्वसाधारण मराठी भाषा कळते त्याला सुद्धा हा जो बांधीवपणा आहे एखाद्या प्रसंगाचा आणि आयुष्यातलं मोठं स्थित्यंतर त्यांनी सांगितलंय, आणि ते सुद्धा जीवाची उलघाल करणार आहे हे नक्कीच. आणखीन एक आवडणारा उतारा मी तुम्हाला सांगते, छोटा आहे. यतीनं निसर्गाचं केवळ स्वामित्व नव्हे तर त्याचं अस्तित्वही अमान्य करायला सुरुवात केली. फार मोठी चूक होती ही त्याची. आता यती म्हणजे ययातीचा मोठा भाऊ, जो सुख मिळवण्यासाठी देहाला त्रास देऊन तपश्चर्या करून सुख मिळवायला गेला, साधना करायला गेला, तो यती. यतीनं निसर्गाचे केवळ स्वामित्व नव्हे तर त्याचं अस्तित्वही अमान्य करायला सुरुवात केली. कारण या साधनेमध्ये तो स्त्रीची घृणा करायला लागला आणि या पृथ्वीवर केवळ पुरुष आणि पुरुषच असला पाहिजे असं त्याला वाटायला लागलं. आणि त्याप्रमाणे त्याची कृती व्हायला लागली. स्त्रियांचा द्वेष आणि स्त्रियांची कत्तल करणं हे विषय त्याच्या मनात येऊ लागले. फार मोठी चूक होती ती त्याची. मनुष्य हा नुसता निसर्गाचा आविष्कार नाही, हे खरं आहे. हो, हे खरं आहे. त्याचा अर्धा भाग, त्याचं शरीर, अनेक निसर्ग नियमांनी नियंत्रित आहे. त्या शरीराच्या द्वारेच त्याच्या आत्म्याचा विकास होण्याची शक्यता असते. असा विकसित मनुष्य निसर्गापेक्षा फार मोठा होतो. तो निसर्गावर राज्य करू शकतो. पण हे सारे तो करतो ते निसर्गाकडे पाठ फिरवून किंवा निसर्गाला लाथाडून नाही, तर त्याचं अस्तित्व मान्य करून. जीवन म्हणजे शुद्ध आत्मा किंवा जीवन म्हणजे केवळ शरीर, या दोन्ही कल्पना अगदी आत्यंतिक टोकाच्या, सर्वस्वी चुकीच्या आहेत. असल्या एकांगी कल्पनांच्या पायीच माणसं विकृत होत जातात आणि आपला सर्वनाश ओढवून घेतात. हे दोन्ही कॅरेक्टर्स पुराण कथेमध्ये अशीच होती का हे मलाही माहित नाही, आणि खांडेकरांनी कबूल केलंय की ती तशीच होती का हे त्यांनाही पटत नाही. पण त्यांनी मात्र त्याचा विकास केलाय त्या कॅरेक्टर्सचा, आणि त्यांना जी गोष्ट कथानक मांडायचंय त्या दिशेने त्यांचा प्रवास केलाय. निसर्ग आणि मनुष्य याचे अनादी आणि अनंत असे निकटचे नाते होते. हे दोघे जुळे भाऊच आहेत. म्हणूनच मनुष्य निसर्गाच्या सहवासात असला म्हणजे जीवन आपल्या सत्य स्वरूपात त्याच्या पुढे प्रगट होते. जीवनाची शक्ती कुठली आणि त्याच्या मर्यादा कुठल्या हे माणसाला कळू लागते. निसर्गापासून मनुष्य दूर गेला की त्याचे जीवन एकांगी होऊ लागते. त्या कृत्रिम एकांगी जीवनात त्याच्या कल्पना, भावना, वासना या सर्वच गोष्टी अवास्तव आणि विकृत रूप धारण करतात. आज मिठा नदीला जेव्हा पूर येतो, हेच तर आहे. शहरातल्या एकांगी जीवनामध्ये आपण निसर्गाच्या इतके लांब जातो आणि मग आपल्या कुठल्या कुठल्या कृती आपल्यासाठीच खड्डा खणतायत किंवा आपल्यासाठीच
पूर आणतायत हे आपल्याला कळतही नाही. कोण म्हणेल ही अनेक वर्षापूर्वीची कादंबरी? मला तर वाटतं ही 26 जुलै नंतर लगेच लिहिली की काय असंही वाटू शकतं मला. ययाती ही कादंबरीचं प्रकरण जेव्हा जेव्हा संपतं, म्हणजे मी मगाशी सांगितलं तसं की पटकथा आजचा एपिसोड कसा संपला पाहिजे याबद्दल आम्हाला ब्रीफ दिलं जातं. ययाती या कादंबरीची प्रकरणं आहेत ना, ती पहिलं प्रकरण ययातीचं संपताना देवयानी बद्दल ते काहीही बोलत नाही. आणि आपल्याला माहित असते पुराणातली कथा की देवयानी त्याची बायको होती, मग तिचा संदर्भ कधी येईल ही उत्सुकता आपल्याला पुढच्या प्रकरणाकडे नेते. मग देवयानी ते कथानक सांगू लागते आणि ती त्या सांगण्याच्या शेवटी शर्मिष्ठेने माझी दासी व्हावं, एका राजकन्येने माझी दासी व्हावं आणि या अटीवर ती शर्मिष्ठेला घेऊन जाते. इथे देवयानीचं प्रकरण संपतं. म्हणजे माझ्या मनात उत्सुकता निर्माण होते, आता शर्मिष्ठासारख्या राजकन्येचं काय होणार, कसं होणार, ती आपलं आयुष्य कसं जगणार. आणि शर्मिष्ठेचं प्रकरण पुढे संपतं तेव्हा ते अशा ठिकाणी संपतं की तिचं आणि ययातीचे जे संबंध आहेत ते देवयानीला माहित होणार आहेत का. नुकतीच ओळख झालेली आहे ययाती आणि शर्मिष्ठाची, ह्याचं रूपांतर पुढे काय होणार आहे ही उत्सुकता. असा प्रत्येक विभागानंतर आपल्याला एक उत्सुकता निर्माण होते. मग त्या कादंबरीला असं म्हणावंसं वाटत नाही कुठेही जाऊ नका, पाहत राहा हाच कार्यक्रम, पुन्हा भेटूया काही क्षणात याच ठिकाणी याच वेळी, असं सतत त्या कादंबरीला म्हणायला लागत नाही. आपण खिळूनच राहतो. या कादंबरीच्या शेवटी ज्या गोष्टी आपल्याला निदर्शनास आणून दिलेल्या आहेत खांडेकरांनी, त्यात त्यांनी असं वर्णन केलंय की यंत्रयुग जे निर्माण झालेलं आहे, या यंत्रयुगामध्ये माणूस इतका भौतिक आनंदाच्या मागे लागलेला आहे, पण त्याच वेळेला या कादंबरीतला कच हा जो आहे तो काय म्हणतो, कच हा असा विकसित आत्मा आहे. अणुबॉम्ब आणि हायड्रोजन बॉम्ब यांच्याकडे भीतिग्रस्त दृष्टीने पाहणाऱ्या जगाला जो नवा मानव हवा आहे त्याचा तो पुराण काळातील प्रतिनिधी आहे. नीतीची प्रगती अंती मानवी मनाच्या विकासावर आणि मानवी आत्म्याच्या अवलंबून असते. हे या कादंबरीत आपल्या वाणीने आणि कृतीने त्याने अनेकदा सूचित केले आहे. जगात शांती नांदावी म्हणून बड्या बड्या सत्ताधाऱ्यांनी, या कादंबरीतला शुक्राचार्य हा त्याचा प्रतिनिधी आहे, बड्या बड्या सत्ताधाऱ्यांनी केवळ सदिच्छा व्यक्त केल्याने काही शांती प्रस्थापित होत नाही. त्यांनी आपले व आपल्या देशाचे विविध मनोविकार आधी नियंत्रित केले पाहिजे, असं त्यांनी या कारण मीमांसेमध्ये दिलेलं आहे. तर पुढे एका ठिकाणी ते असं म्हणतात की उपभोगा इतकी त्यागाची प्रवृत्ती स्वाभाविक नाही. उपभोगा इतकी त्यागाची प्रवृत्ती स्वाभाविक नाही, ती संस्कृतीने मानवाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. माणसाला चांगले बनावे लागते, तो तसा बनला तरी त्याचे चांगुलपण टिकवावे लागते. म्हणून या गोष्टींना अशी सामाजिक परिस्थिती निर्माण करणे हे सर्व काळी सर्व क्षेत्रातल्या नेत्यांचे काम असते. आणि माझ्या अभिनय आणि दिग्दर्शन क्षेत्रातली मी नेता आहे असं स्वतःला समजते. त्यामुळे ही कादंबरी मलाही काही सांगते की तू असं काम कर की जेणेकरून त्यातनं काहीतरी प्रबोधन समाजाचं होईल. सतत लोक टेन्शन मध्ये, पुन्हा त्यांना कथानकातनं टेन्शन मध्ये का घाला म्हणून सतत कमरेखालचे विनोद करत बसा असा तो त्याचा अर्थ होत नाही ना. रंजन आहे, हसवणं आहे, शृंगार आहे आणि शेवटी सुद्धा विचार प्रवण असा काहीतरी त्याचं शेवट आहे. हे या क्षेत्रातली नेती म्हणून मला असं वाटतं खांडेकर मला सांगताय. आणि म्हणून माझ्यासारख्या व्यक्तीने कादंबरी वाचायला पाहिजे, कारण त्या संस्कारांचं दायित्व अचानकपणे आपण आपल्या खांद्यावर घेतो आणि ते घ्यायला पाहिजे. सगळ्यांनीच नुसतं खळखळून हसवणारं मनोरंजनच केलं पाहिजे अशा मताची मी नाहीये. पशु पक्षाला न लाभलेली आत्मिक शक्ती. बघा मी कवितेसारख्या ओळी रिपीट करते, कारण मी सांगते की मी या ट्रेन मध्ये ऑलरेडी चढलेली आहे, तुम्ही आत्ता धावती ट्रेन पकडताय म्हणून सांगते. पुन्हा पुन्हा काही शब्द उच्चारते. पशु पक्ष्यांना न लाभलेली आत्मिक शक्ती आपल्याला मिळाली आहे, ही जाणीव
याच्या अंतःकरणात नंदादीपाप्रमाणे सतत तेवत राहिली पाहिजे. हा जो नंदादीप लावणं आहे ना, आज या नवरात्रीच्या दिवसात तर मला या नंदादीपाचं महत्व सांगायलाच पाहिजे. की कधीच्या काळी लिहिलेली ही कादंबरी आहे. आज सुद्धा मला माणूस म्हणून असं वाग, माणूस म्हणून तसं वाग, ह्याची जागृती तुझ्या मनात जिवंत राहिली पाहिजे. संस्कार हे रोज सुद्धा जिवंत ठेवावे लागतात. आपलं ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा कधीतरी इनव्हॅलिड होतं ना, ते पुन्हा त्याची व्हॅलिडिटी वाढवून रिन्यू करावं लागतं. पासपोर्ट सुद्धा संपतो ना कधीतरी, तो रिन्यू करावा लागतो. तसंच संस्कारांचं सुद्धा आहे. त्या संस्कारांना आपल्याला रोज तेजाळत ठेवायला लागतं, हे सांगणारी ही कादंबरी आहे. आणि ती आत्मिक शक्ती मला आज मानव संपदा म्हणून निर्माण झाल्यानंतर माझ्याकडे ते बळ आहे. आहार, निद्रा, भय आणि मैथून या पलीकडे जाणारा विचार मी एक माणूस म्हणून करू शकते. उन्नयनाची संधी मला माणूस म्हणून मिळालेली आहे, ती मी किती उपयोगात आणते हे माझं मला विचारायला पाहिजे. ही कादंबरी ही ययातीची कामकथा आहे. कारण ययाती हा शेवटपर्यंत इतका शरीर सुखाच्या मागे लागतो. आणि सगळ्यात या कथानकाची महत्वाची बाजू म्हणजे त्याला असा शाप शुक्राचार्य देतात की तुला वार्धक्य येईल. आणि तू ज्या वयात तो शुक्राचार्यांना भेटला पाप करून, त्याच्यानंतर कारण शुक्राचार्यांच्याच मुलीवर त्यांनी अन्याय केला, तेव्हा शुक्राचार्यां खवळले आणि त्यांनी हा शाप दिला की तू म्हातारा होशील, वृद्ध होशील, तडफडत राहशील. मग त्याच्यावर उशाप म्हणून काय दिला जातो नंतर शांतता मिळाल्यानंतर, तर तो उशाप असा असतो की तुझ्या रक्ताचा वारस जर त्याचं तारुण्य तुला देत असेल तर तुला ते मिळेल. आणि जेव्हा तुला ते त्याला परत करावंसं वाटेल तेव्हा तुझा मृत्यू अटळ आहे. म्हणजे तुला जर त्याला ते परत करायचं असेल तर तुला मरणाशिवाय दुसरा मार्गच नाहीये, असा त्याला शाप मिळतो. आणि तेव्हा जेव्हा तो अंतर्मुख होतो आणि म्हणतो की मी अशा सुखलोलुपतेच्या मागे आहे की मी रोज माझ्या या देह अग्नीला आहुती देतोय, शरीर सुखाची, रोज नवी स्त्री उपभोगतोय, पण त्याने माझा अग्नी शांत होतोय का? तृष्णेला पुन्हा तृष्णा फुटते, तप्ततेला पुन्हा तप्तताच मिळते. त्याला एक समाधान, सात्विकता आणि शांतता मिळत नाहीये. हे ययातीचं जे ऐहिक सुखाच्या मागे लागणारा आपला प्रतिनिधी आहे. म्हणून या ययातीकडे त्यांनी सांगितलं की ययातीची ही कामकथा आहे, देवयानीची ही संसार कथा आहे. म्हणजे देवयानी जेव्हा ही कथा सांगते ना, ती अहंकारी आहे, ती द्वेष करणारी आहे, पण तिचं कॅरेक्टर म्हणून असं वाटतं की ती तिच्या जागी सुद्धा बरोबर आहे. हे असं ती पण बरोबर आहे, शर्मिष्ठा ही योग्यच वाक्य आहे, ययाती पण काही अंशी बरोबर वाटतं. हे जेव्हा वाटतं ना, तर ती त्या लेखनाची एक मोठी ताकद आहे. देवयानीची संसार कथा आहे, शर्मिष्ठेची प्रेम कथा आहे. अत्यंत भक्ती करते ती, शरीराच्याही पलीकडे जाऊन. ययातीचं देवयानीशी भांडण का होतं, तर देवयानी ही उत्तम सखी होत नाही. शरीर सुख देते पण ती सखी होत नाही. ती जिच्या खांद्यावर आपण अत्यंत मनस्वीपणे माथा टेकू शकतो, अशी ती सखी होत नाही जी शर्मिष्ठा होते. अशी शर्मिष्ठा जिची ही प्रेम कथा आहे आणि ही कचाची भक्ती गाथा आहे. त्यांनी कचाबद्दल एक सुंदर असा एक प्रसंग सांगितलाय की ज्या वेळेला आपल्या ययाती हा धनुष्य रोखतो आणि सुंदर रंग ज्या पक्षाच्या पंखाला आहेत अशा पक्षाची तो शिकार करायला जातो, तेव्हा कच त्याला तिथे त्याचे एकाग्रता भंग करतो आणि म्हणतो थांब. तर ययाती त्याला म्हणतो, अरे इतका सुंदर रंगाचा पक्षी येतो, मी त्याच्यावर नेम धरलाय. त्यावर कच त्याला सांगतो की ज्याने त्या सुंदर पक्षाला निर्माण केलंय त्यांनी तुला सुद्धा निर्माण केलंय. पण लक्षात हे ठेव की ज्यांनी तुला धनुर्धर केलंय त्यांनीच त्याला सुंदर रंगाचा पक्षी केलंय. म्हणून तुझं आणि त्याचं असणं कसं अबाधित राहील ते आपण बघू. किंवा एक त्याची जी छोटी एक त्या कथानकातली मुलगी आहे,
ती कचाला एक फूल वाहण्यासाठी फूल तोडायला जाते, तेव्हा कच तिला थांबवतो आणि म्हणतो थांब ग. तर ती म्हणते नाही, हे फूल मला तुम्हाला द्यायचंय. तेव्हा तो म्हणतो मग हे इथे वेलीवरच राहू दे ना, तुला मला हे द्यायचंय ना, मी रोज इथे येईन आणि ते फूल पाहीन, पण ते तिथेच राहू दे. आयुष्याच्या या विध्वंसक म्हणजे आपल्या नकळत करत असतो, बऱ्याच गोष्टी आपण आपल्या नकळत करत असतो, त्यावरही हा कच काहीतरी सांगतो की नका करू ती छोटीशी कृती ज्यांनी कोणाशी कोणापासून तरी ताटातूट होणार आहे. हा सुद्धा महत्वाचा संदेश नाहीये का? आणि म्हणून ती त्याची भक्ती गाथा आहे असं सांगितलंय. या कथानकामध्ये शेवटी शुक्राचार्य दुसऱ्या घनघोर तपश्चर्याला लागतात. का? तर आता ते आधी त्यांनी काय सिद्धी मिळवली होती, तर जिवंत करायचं, मेलेल्या व्यक्तीला जिवंत संजीवनी द्यायची, आणि ती ते राक्षसासाठी वापरतात आणि ती घेतली जाते कचाकडनं आणि ती त्यांची शक्ती निघून जाते. पॉवर ऑफ आत्ताच्या मुलांच्या भाषेत बोलायचं झालं. पण पुन्हा ते कुठल्या तपश्चर्याला निघतायत, तर आता त्यांना मंत्र उच्चारून मृत्यू देता येतो कुठल्याही व्यक्तीला, ही त्यांना शक्ती मिळवायची. आणि त्यावेळेला कच्चा म्हणतो याही पेक्षा घनघोर तपश्चर्या करेन आणि याच्या वरची सात्विक एखादी शक्ती मी मिळवेन. त्यांनी मृत केलेल्या व्यक्तीला जिवंत करण्याची. याचा अर्थ काय की हर्षद मेहता सारखा व्यक्ती समाजात निर्माण होतो, म्हणजे बुद्धिमत्ता प्रचंड, पण ती कशासाठी वापरली. आणि एखादा बाबासाहेब आमटेंसारखा व्यक्ती काय करतो, प्रतिभा, सातत्य, वात्सल्य, समंजत्व याची तपश्चर्या इतकी करतो की पुन्हा तो काहीतरी उभारू पाहतो. कोणाला तरी घोटाळ्यात खेचण्यापेक्षा एखाद्या शारीरिक व्यंगतेतून बाहेर काढण्याचा आणि म्हणून मानसिक गंडतेतून बाहेर काढण्याचा तो प्रयत्न करतो. तर ह्या दोन गोष्टी सुद्धा आज का नाही त्या लागू पडत? नक्कीच पडतात. कामवासना, काम भावना, प्रीती भावना आणि भक्ती भावना ही या एकाच वासनेची क्रमाक्रमाने अधिक सूक्ष्म, सुंदर, उन्नत आणि उदात्त होत जाणारी 4 रूप आहेत. या 4ही रूपांचे जीवनातले असामान्य स्थान सामान्य माणसाला सतत जाणवले पाहिजे. या कादंबरीच्या काही वाचकांच्या मनात अगदी अंधुकपणे का होईना ही जाणीव निर्माण झाली तर ती लिहिण्याचे माझे श्रम सार्थकी लागतील. संपते इथे पुस्तक. मला विचार करायला, म्हणजे मी ही जेव्हा कादंबरी वयाच्या 3ही टप्प्यात वाचली तेव्हा प्रत्येक वेळेला ही कादंबरी खाली ठेवली आणि माझं मन विषण्ण झालं. निराश नाही झालं, पण मला काहीतरी समाजात न दिसणाऱ्या गोष्टी दिसायला लागल्या आणि त्यावर मी सजग व्हायला लागले. ही जी सजगता आहे त्या विषण्णतेनंतर अंतर्मुखता आली आणि अंतर्मुखता आल्यानंतर त्याच्यावरची कृती आली. आणि मी माझ्या MA च्या काळामध्ये वाचलेली कादंबरी तेव्हाच ठरवलं, मी नृत्य करीन, मी नाटक करीन, मी कथा सांगेन, मी कथा संग्रह लिहीन, मी दिग्दर्शन करेन, पण मी ना जाताना माणसाला सुन्न करेन आणि नंतर विचारप्रवण करेन आणि मग कृती मग्नता त्याची कशी वाढेल त्या दृष्टीने यासाठी कारणीभूत होण्याचा प्रयत्न करेन. म्हणून ययाती ही 2021 मध्ये सुद्धा मला वाचायला योग्य अशी कादंबरी वाचते आणि ती आपल्या मुलांपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत किंवा आपल्याच समवयीनांपर्यंत सुद्धा नेण्याची गरज आहे. आणि ती कशी न्यायची यासाठी नवीन नवीन आयुध, मॉडर्न टेक्नॉलॉजीचा सुद्धा मी वापर करण्याचा प्रयत्न करणार आहे. मला असं वाटतं की मी साहित्यिक, अलंकारिक, तुलनात्मक अभ्यास, विश्लेषणात्मक काहीतरी त्याची काय म्हणतात योग्य अयोग्यता याही पेक्षा एक साधी संपदा म्हणून मला जे भावलेलं आहे ना ते मी तुमच्या समोर मांडलेलं आहे. ययाती कादंबरी जरूर वाचा आणि भेट द्यायला लागा, कारण हा ग्रंथपुराण धूळ बसण्यासाठीचा नाहीये, तर आपल्या मनावरची धूळ उडवणारा हा ग्रंथ आहे असं मला वाटतं. मला असं वाटतं मी इथे थांबते, नाहीतर मी अख्खंच पुस्तक वाचून दाखवेन.
या पुढची सूत्र मी पुन्हा आपल्या सूत्रधार किंवा अन्य कोणाकडे देते, की आपण मला वाटतं प्रश्नोत्तर हा भाग घेतो, है ना. मी सर्वांच्या आधी आभार मानते की मला माझं आवडलेलं पुस्तक तुमच्या बरोबर सहभागी तुम्हाला करून घेता आलं यासाठी. खूपच सुंदर संपदाताई. या रसिक वाचक मंचाचा उद्देश तोच आहे की आपण वाचलेले आपल्याला आवडलेलं पुस्तक इतरांपर्यंत पोहोचावं आणि अनेक मान्यवर व्यक्ती या मंचावर येऊन गेलेले आहेत आणि तुम्ही हे पुष्प उमताना ययाती ही कादंबरी का वाचावी अत्यंत सुरेखरित्या सांगितलेलं आहे. आता मी हा मंचावर असलेल्या रसिक वाचकांसाठी ओपन करतो की त्यांना कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी विचारावे. जरूर. हरिओम ताई. हरिओम. एक प्रश्न विचारू का? हो विचारा, मला उत्तर देता आलं तर नक्की देऊ. बरं बरं बरं, ठीक आहे. प्रथमतः तुमचे खूप खूप आभार आणि खूप अशा सुंदर अशा शब्दामध्ये तुम्ही याचा ययाती कादंबरीचा आढावा घेतला आणि परत एकदा एक प्रेरणा दिली की ती परत एकदा वाचण्यासाठी. मी जवळपास खूप कालखंड झाला, 15 वर्षापूर्वी वाचले होते पण बरचसे विसरून गेलो होतो. परत एकदा त्याची उजळणी झाली आणि उत्सुकता तुम्ही जे चित्रपटाच्या बाबतीमध्ये वगैरे करतात किंवा काय म्हणतो आपण एपिसोडच्या बाबतीमध्ये करतात तशी उत्सुकता ठेवलेली आहे. आता मला करमन झाले, आता उद्याच्या जाऊन बुक स्टॉलवर जाऊन ते किंवा कुठून तरी परत एकदा ती कादंबरी मी मिळवणार, हे 100%. आणि खूपच सुंदर वाटलं ताई हे. आणि मला दुसरा एक प्रश्न म्हणजे मला एक माझं मत म्हणण्याच्या ऐवजी तुम्हालाच मला एक प्रश्न असा वेगळ्या पद्धतीने विचारायचा आहे. निसर्गाचा तुम्ही संदर्भ या ठिकाणी मांडला आणि तुमच्या संदर्भामध्ये एक विषय आला या ठिकाणी, संगमेश्वर येथे तुम्ही शेती करतायत आता. हो. मग हे अभिनय क्षेत्र सोडलं का नाही याच्याबद्दल काही बोलल्यासारखं वाटतं, पण तुम्ही एक अभिनेत्री आहात, लेखिका आहात, दिग्दर्शक आहात. हे एवढं हे करत करत तुम्ही इकडं कसं वळलात हे नाही, म्हणजे याचाच तुमच्यावर म्हणजे मला काय म्हणायचं की या पुस्तकांच्या वाचनाच्या परिणामातून का आवडीमधून तुम्ही शेती क्षेत्राकडे कसं वळलात हे मला विचारायचं होतं तुम्हाला थोडं. मला असं वाटतं मी अभिनेत्री आणि दिग्दर्शिकाच आता झाले असं समाजाने ठरवलं, मी नाही ठरवलं. त्यामुळे आपण एका टप्प्यावर जात असतो, हे करावं असं वाटतं, ते करावं असं वाटतं. तसं मी नाटक केलं, मी साहित्याचा अभ्यास केला, मी नृत्य केलं, दिग्दर्शनही केलं. पण आज शेतात सुद्धा मी जशी उभी राहते तशीच मी शहरात राहताना आणि नाट्य क्षेत्रात सुद्धा मी तशीच मातीतच पाय रोवून उभी होते. तेव्हा मी अभिनय करत होते, म्हणजेच काय तर चांगल्या लेखकाची वाक्य आणि कथानक मी अभिनीत करत होते, त्याची अभिव्यक्ती मी वाहून नेत होते. मी एक मीडियम होते आणि तुम्ही त्याचा आनंद रसास्वाद घेऊ शकत होता. म्हणजे तेव्हा सुद्धा मी नैसर्गिक शेतीतच होते. मी चांगल्या पिकाला उत्तम खवय्याकडे जसं पोहोचवते, म्हणजे काय तर सकस जमिनीतनं मी भात आणि नाचणी उगवते आणि ती मी खाऊ घालते. अभिनेत्रीचंच मी काम करते. खूप छान. मी सोडलं काहीच नाहीये. पत्रकार उलट सुलट काही लिहितात, त्यातला भाग आहे. मी दिग्दर्शन करते, मी चित्रपटात काम करते आहे. फक्त मी डेली सोप मध्ये दिसत नाहीये, कारण मुंबईत राहून म्हणजे उंटावर राहून मला शेळ्या नाही हाकता येणार. त्यामुळे मी मुंबईत राहून शेती नाही करू शकणार कोकणातली, म्हणून मी इथे आहे. आणि लिखाण, वाचन आणि पुढचं शिक्षण चालूच आहे माझं. आणि तुमचा आभार. हा बोला सदाशिव काका. एक महत्वाची गोष्ट मला सांगायची इच्छा झाली आज, की दलालांचा आपण जो उल्लेख केला, तर दीनानाथ दलालांवरचं 450 पानी पुस्तक आज अनावरण झालं. त्यासाठी मुलगी प्रतिमा पुण्यात आहे. सुहास बाहुलकरांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे.
आणि आजच त्याच विषयावरती तुम्ही बोललात. मला खूप आनंद झाला. आणि दुसरा आनंद असाही होता की वि.स. खांडेकर हे आमच्या घराण्यात खूप जवळचे होते, माझ्या वडिलांच्या जवळचे होते. मला त्यांच्या चौरंगावरती उदबत्त्या लावण्याची सुद्धा संधी मिळाली, श्रीखंड वाढण्याची संधी माझ्या आईला मिळाली. पण त्या घरी आणि दवा पोतदार त्यांच्या ब्राऊन टोपीचं इतकं कौतुक होतं की ते डाऊन टू अर्थ त्याच्यामुळे आहेत. ते ब्राऊन टोपी होती त्यांची, त्यामुळे त्यांचं म्हणजे ओठांच्या खाली थोडस कोडाचं डाग होते. कुणी विचारत नाही, एवढी प्रगल्भता त्यांच्यामध्ये होती की या गोष्टी अत्यंत नगण्य होते. बरोबर बरोबर. प्रमाणबद्ध होत. हो. मी दीनानाथ दलाल किंवा रज देशमुख यांच्याविषयी बोलले याचं कारण असं, एक नाटकाची दिग्दर्शिका म्हणून मला माहितीये की नाटक हे फक्त अभिनेत्री आणि अभिनेत्यावर नाही उभं राहत. ते दिग्दर्शक, प्रकाश योजनाकार, पडदा रंगवणारे, मागचे कलाकार, सेट उभे करणारे, शिवाय प्रोड्युसर, या सगळ्यांची मिळून ती कलाकृती असते. तसं एखादं पुस्तक समाजावर प्रभाव टाकतं, त्याचे विविध आयाम कोणते कोणते, तर निदान 2 आयामांना तरी मला स्पर्श करता यावा. लेखक तर आहेच महत्वाचा, त्याला काहीच दुमत नाहीये, पण त्याच बरोबरीने ही साथ मिळणं सुद्धा किती गरजेची. प्रतिमाला मी हा व्हिडिओ पाठवीन. शी विल बी व्हेरी हॅपी अबाउट. थँक्यू. सगळ्यात महत्वाचं. हो. विवेक जोशी. हा, नमस्कार संपदाताई. तुमचं ययाती कादंबरीवरचं हे विश्लेषण फारच अप्रतिम झालं. तुम्ही जशी ती पहिल्यांदा साधारण 10वीच्या सुमारात वाचली, तशी मी पण त्याच सुमारात वाचली होती. आमच्या घरी ही कादंबरी होती आणि जेव्हा मी वाचायला घेतली तेव्हा माझ्या वडिलांनी सांगितलं होतं, ही कादंबरी तुला वाचण्यासाठी नाही, तू मोठा झाला की वाच, तोपर्यंत तू ही वाचू नकोस, म्हणून मी ती ठेवून दिली होती. मग असं कोणी सांगितल्यावरती आपली उत्सुकता जास्त चालवली जाते की म्हणजे नक्की काय आहे या कादंबरीमध्ये. असं म्हणून मग मी ती लपून छपून वाचली होती आणि मला तुम्ही म्हणाला तसाच अनुभव आला. त्याच्यानंतर 2 दिवस माझं डोकं असं गरगरल्यासारखं झालं होतं आणि म्हणजे 10वीतल्या 11वीतल्या मुलांना ती किती कळेल असं अजूनही मला वाटतं, म्हणजे मी ज्या वयात वाचली, कारण त्याचा विषय फार गंभीर आहे. त्याचं जे म्हणजे काय जे लेखकाला सांगायचंय ते फारच प्रगल्भ आहे. तर आता मला ह्या तुम्हाला जो प्रश्न विचारायचा आहे तो असा की लेखकाने या कादंबरीचं नाव फक्त ययाती असंच का दिलं? कारण ही कादंबरी तसं बघायला गेलं तर मुख्य 4 जणांची आहे, म्हणजे ययाती, देवयानी, शर्मिष्ठा आणि कच. आणि संपूर्ण कादंबरीमध्ये माझ्या मते या चौघांनाही तेवढंच जास्त, म्हणजे ती चौघही उत्कृष्ट पात्र आहेत, म्हणजे प्रॉमिनंट कॅरेक्टर असं आपण म्हणू शकतो त्याला. आणि म्हणजे माझं एक इम्प्रेशन असं झालं की ही कादंबरी, म्हणजे ते चुकीचं असू शकेल, की ही कादंबरी जास्त देवयानी भोवती फिरते. म्हणजे शी इज काइंड ऑफ अ मॅनिप्युलेटर. ती वडिलांना मॅनिप्युलेट करते, ती शर्मिष्ठाला मॅनिप्युलेट करते, ती कचाला मॅनिप्युलेट करायचा प्रयत्न करते, ती ययातीला पण मॅनिप्युलेट करते. तर म्हणजे देवयानी हे नाव कादंबरीला योग्य ठरलं असतं का? आता माझा प्रश्न काही फार चांगला आहे असं मला वाटत नाही, पण मला एक जरा उत्सुकता होती आणि तुम्ही साहित्याचा अभ्यासक आहात म्हणून मी हा प्रश्न विचारला की ययाती हे नाव ठेवण्यामागचं कारण काय? आणि ती देवयानीची कादंबरी आहे असं मला वाटलं होतं, ते बरोबर आहे का? आता एक बघा, ययाती हा जो या कादंबरीत सुद्धा जो चितारलेला आहे ना, तो मनस्वी माणूस आहे. त्याला कचाचं महात्म्यही समजतंय, त्याला देवयानीचा अहंकारही समजतोय आणि त्याला शर्मिष्ठेची प्रीतीही समजते, आणि तो स्वतः चुकीच्या मार्गाने चाललाय हेही त्याला समजतंय. याच कादंबरीत हे सगळं आहे. आणि म्हणून हा कादंबरीचा नायक ययाती आहे. याचं कारण हे आहे की त्याला तो सर्व समावेशक त्याला दृष्टी आहे.
पण सुखाकडे धाव आहे. आणि जर सर्वसामान्यांना, म्हणजे ही कचाची सुद्धा कादंबरी होऊ शकली असती, पण मग ती एककल्ली, म्हणजे ही समाजाला नुसतं काय ते शिकवण्यासाठीच लिहिली आहे अशा समजाने ती जर 100 लोकांनी वाचली असेल तर त्यातल्या 50च लोकांनी वाचली असती. पण ययाती हा असं सामान्य कॅरेक्टर आहे, म्हणजे जसं मी म्हणेन की लाखाची गोष्ट हा जो चित्रपट आहे तो एका सामान्य माणसावर आहे. तो अँग्री यंग मॅन नाहीये किंवा तो एकदम ऋषितुल्य नाहीये, तो सर्वसामान्य. त्यामुळे ही मनाची उलघाल आहे, हे बरोबर का ते बरोबर तेही दिसतंय, त्याचं कारणही समजतंय. हे जिथे येऊन, म्हणजे जसं गाण्याचं ध्रुवपद असतं, कडवं संपतं ध्रुवपदावर आपण येतो, कडवं संपतं ध्रुवपदावर येतो. या सगळ्याचा जो खल आहे किंवा या सगळ्याचा जो विचार विनिमय आहे तो एक सामान्य माणसाने करणं गरजेचं आहे. हे खांडेकरांना सांगायचं असू शकतं का? म्हणून तो त्याचा नायक. नाहीतर त्यांनी आपल्या इतर लेखांमध्ये किंवा नंतरच्या या गोष्टींमध्ये पण लिहिलंय की देवयानी त्यांना एका विशिष्ट काळात सुचली. शर्मिष्ठा ही त्यांच्या अनेक वर्ष डोक्यात असलेलं कॅरेक्टर आहे आणि ययाती हे त्यांना आणखीन एका वेगळ्या वेळी सापडलेलं कॅरेक्टर आहे. तर त्यांनी सगळी जहाज येऊन ज्या बंदरावर थांबतात ना, ते बंदर म्हणजे ययाती या कादंबरीत. कारण ययातीची देवयानी कोणीतरी आहे, ययातीची शर्मिष्ठा कोणीतरी आहे. कचाचा शर्मिष्ठेची आपल्या ययातीशी एक काही संबंध येतो. शुक्राचार्यांना शाप दिलेला आहे तो ययातीला आहे. म्हणजे या कादंबरीत ययाती चक्क आपल्या मुलाला विचारतो की तू देशील का मला तुझं तारुण्य. इतका तो स्वार्थी सुद्धा आहे. आणि आपण सामान्य माणसं हे सगळे असतो. आपण सोयीच्या ठिकाणी प्रगल्भ वागतो, सोयीच्या ठिकाणी स्वार्थी वागतो. बघा आपण हे करतो की नाही सगळं. बरोबर, अगदी बरोबर. आणि चक्क तो मुलगा, म्हणजे शर्मिष्ठेपासून त्याला झालेला जो मुलगा आहे पुरुष, तो त्याला त्याचं चक्क तारुण्य देतो. आणि मग कादंबरीमध्ये असं आहे की कच योग्य वेळेला येतो आणि मग पुन्हा ते सगळं देवयानी नीट होते आणि मग हा तारुण्य त्याला देतो, तरी हा जिवंत राहतो, हा मरत नाही आणि तो आश्रमाला जातो. सो ययाती तो सुद्धा आहे, तो मनस्वी आहे. म्हणजे मी तर ययातीच्या प्रेमातही पडले ही कादंबरी वाचताना. कारण तो धनुर्विद्या शिकताना त्यांनी काय काय मानसिक उलघाल झाली हेही आपल्याला सांगितलं. देवयानीशी प्रीती करत असताना त्यांनी काय पाहिलं तेही सांगितलं. शर्मिष्ठेशी प्रीती जडताना काय पाहिलं तेही सांगितलं. कचाचा तो आधी एक प्रतिस्पर्धी म्हणून त्याच्याकडे पाहत होता आणि नंतर त्यांनी त्याला सखा म्हटलंय शेवटच्या पानांवर, तर की तो सखा झालाय त्याचा. म्हणून मला असं वाटतं ययातीच त्याला शीर्षक योग्य आहे. फार छान, धन्यवाद. धन्यवाद. आणखीन कोणाचा प्रश्न? मला असा प्रश्न विचारायचा होता की कादंबरीच्या शेवटी ययाती त्याच्या चुका त्याला समजतात आणि तो त्या मार्गावरून हळूहळू दूर होऊन अरण्यात आणि व्यवस्थित राहतो आणि देवयानी पण तिचं बिहेवियर सुधारतो. तर हे महाभारतात असंच आहे की ते काही प्रमाणात वि. खांडेकरांनी स्वातंत्र्य चांगले उपदेश देण्यासाठी अडॉप्ट केलंय? हो, आणि एक सुखांत, भारतीय संस्कृतीला एक सुखांत हवा असतो, हेही एक त्याचं मूळ असावं. दुसरं असं की म्हणजे त्यांनी त्यांच्या जो पार्श्वभूमी म्हणून त्यांनी ते लिहिलंय कादंबरीच्या शेवटी, त्याच्यातही असं म्हटलंय की हे उपआख्यानावरून घेतलेली गोष्ट आहे. त्यामुळे त्यांनी याचे काही संदर्भ खऱ्यातले घेतलेत, तर काही संदर्भ कल्पना विलासतेतून मांडलेले आहेत. आणि म्हणून त्यांनी हे अत्यंत मान्य केलेलं आहे. म्हणजे त्यांनी काही ठिकाणी आपल्याला उदाहरणं सुद्धा दिलेली आहेत की मी नमूद केलंय, मला सापडलं तर मी लगेच सांगू शकेन
की जेव्हा त्यांनी व्यक्तिचित्र लिहिलेत ना, म्हणजे आगरकरांच्या प्रत्यक्ष आयुष्यापेक्षा त्यांनी वेगळी नाही मांडले, पण उपआख्यानं जी मुळात कथानक मुखावाटे आपल्यापर्यंत आली आणि ती मुख्य नाही, म्हणजे राम हे मुख्य पात्र आहे, पण रामाच्या अवतीभोवतीच्या सर्व तुम्ही सुग्रीवाविषयी एखादं कथानक लिहाल तर ते उपआख्यान झालं. रामावरची अनेक पिढ्यांची श्रद्धा आहे, त्याला त्या श्रद्धेला तुम्ही हात नाही लावू शकत. पण मी सुग्रीवाबद्दल एखादा काल्पनिक कथानक रचून मला जो संदेश द्यायचा आहे तो मी रचू शकते. तिथे फार भावनांना किंवा श्रद्धेला हात घातला जात नाही. अजून कोणाचा प्रश्न असेल तर जरूर आपण घेऊया. आणि त्यांनी एक्झॅक्टली हाच जो प्रश्न तुम्ही विचारलाय ना त्याचेच विषयी नमूद केलेली एक गोष्ट आहे, ती मला सापडली तर बरं होईल असं वाटतं. सापडेल मला कदाचित. तुम्ही आपण पुढचा प्रश्न घेऊ शकतो. हा, मला आपल्याला जे ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले 4, एक म्हणजे वि. स. खांडेकरांचा पहिला मिळाला, नंतर विवा शिरवाडकरांचा म्हणजे कुसुमाग्रजांचा, विशाखासाठी आपल्याला दुसरा मिळाला, तिसरा मिळाला आपल्याला विंदा करंदीकरांना मिळाला आणि चौथा मिळाला तो भालचंद्र नेमाडे यांना मिळाला. तर ही जी हे जे रमा जैन आणि साहू जैन यांनी सुरू केलेला हा पुरस्कार आहे, या पुरस्कारामध्ये एक वाघ देवतेची प्रतिमा दिली जाते आणि ती वाघ देवता 13व्या शतकातल्या भोज राजाने जे मंदिर बांधलं होतं त्या मंदिरात एका सरस्वतीची मूर्ती जशी आकारलेली आहे त्याची प्रतिकृती ही ज्ञानपीठ पुरस्कार आहे. आणि सांगायचं म्हणजे असं की ती आपल्या भारतात नाहीये, ती ब्रिटिश म्युझियम मध्ये. जशी आपली अजून प्रतिभा सुद्धा ब्रिटिश म्युझियम मध्ये राहू शकते इतकी गहाण आहे काही बाबतीत. म्हणजे मला ही सगळं वाचताना डोक्यात अशा पॅरलली गोष्टी चालू असतात की खरोखर हेच स्वरूप आहे आपल्या श्रद्धेचं, मानण्याचं सुद्धा. तिकडे जे जाऊन अडकलंय किंवा तिकडून जे आपल्याकडे येतं त्याची आपल्याला फार लवकर प्रचिती येते, पण आपल्यातच ती प्रचिती येत नाही. म्हणजे हॅरी पॉटर नंतर जर फास्टर फेणे आला तर तो तसाच गाजला असता, पण तो फास्टर फेणे इथूनच आला तर तो किती गाजला याबद्दल हे मी आपलं नुसतं जाता जाता सांगते की वाघदेवता आपली ही मूर्ती ब्रिटिश म्युझियम मध्ये आहे, यापेक्षा आपलं पारतंत्र्य अजून काय असू शकतं, मानसिक सुद्धा. हा, आणि पुढचा प्रश्न घेऊया ना एका बाजूला. आणि मी संपदाताई याच अनुषंगाने एक विचारायचंय की जसं तुम्ही बोललात की हॅरी पॉटरच्या आधी फास्टर फेणे येऊन गेला, त्यामुळे त्याचं आजच्या काय म्हणता येईल शाळेतल्या मुलांमध्ये तेवढं अट्रॅक्शन नाही. मी माझ्या घरात सुद्धा बघतो. तर हे ययाती हे कादंबरीचं जे रिलेव्हन्स आहे जे तुम्ही आता सांगितलं ते येणाऱ्या पिढींना कसं कळेल किंवा कसं त्यासाठी काय काय मार्ग अवलंबायला पाहिजेत ऍज अ पालक म्हणून किंवा ऍज अ सुज्ञ नागरिक म्हणून, एक जरा तुम्ही सांगितलं तर. मला असं वाटतं की जसं आम्ही नक्षत्रांचे देण्यासारखा कार्यक्रम केला होता बघा, किती मान्यवरांच्या साहित्यकृती त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुढे आल्या आणि तमाम प्रेक्षक ते पाहत होत्या. त्याच्या सीडीज सुद्धा झाल्या, त्याही विकत घेतल्या गेल्या. अशा चांगल्या कलाकृती ज्या आपल्याला अत्यंत भारतीय म्हणून सुद्धा आपली मान उंचावून नेणाऱ्या ज्या कलाकृती आहेत त्या आपण वेगवेगळ्या पद्धतीने समोर आणल्या पाहिजेत. म्हणजे साधारणपणे मी असं म्हणेन की सगळ्या कलाकृतींचा स्पर्श होईल असं याचं सादरीकरण पाहिजे.
म्हणजे मी ययाती कादंबरीचं वाचन करते असं म्हटल्यावर फक्त साहित्य प्रेम असणारी बुजुर्ग मंडळी समोर बसली. पण मी आज जर असं म्हटलं की ययाती कादंबरी वाचत असताना एक शिल्प सुद्धा घडणार आहे, एक चित्र घडणार आहे, त्याच्यानंतर त्याच्यावरचे एक नृत्य काहीतरी सादरीकरण आहे, हे मी केलं ना की त्या कलेचे जे ठरलेले प्रेक्षक आहेत ना तेही त्याला हजेरी लावतात किंवा त्या कलाकृतीची दखल घेतात. असं काहीतरी आपल्याकडून घडलं पाहिजे. ते जर असं काहीतरी म्हणजे काय आहे ना ते सगळंच मला सुचायला लागलं तर मग मला समजत नाही. पण सुचलं तर मी शेअर नक्की करीन. पण अशा पद्धतीने कोणीतरी डोकं चालवायला पाहिजे की या कलाकृतींना आपण एका वेगळ्या पद्धतीने, त्यांना बदलून नाही. म्हणजे माझा ययाती गिटार घेऊन नाचणार नाही माझ्या नाटकात, पण त्याच्या भोवती आणि त्याच्यासाठी मी त्याचा बोलबाला कसा होईल यासाठी काहीतरी युक्ती लढवायला हवी. यावरून मला आठवलं, रामकृष्ण मिशन तर्फे विवेकानंद यांच्या जीवनावर एक नृत्य नाटिका सादर केली गेली होती काशीनाथ घाणेकर सभागृहात. ती आम्ही बघितली होती. त्यातून विवेकानंदांचं सगळं जीवन त्यांनी उलगडून दाखवलं होतं आणि ते खूपच छान सादरीकरण होतं. त्यामुळे तुम्ही हे जे सांगितलं ते खूपच रिलेव्हंट आहे की असे नृत्य नाटिका किंवा एक वेगळ्या कन्सेप्टने ते सादरीकरण झालं तर ते नक्कीच पोचतं. अगदी अगदी खरंय, अगदी खरंय. किंवा गीतरामायण आता सोनिया परचुरे यांनी केलं होतं. अप्रतिम अप्रतिम. त्यात नाचणारी मुलं सुद्धा वयाने लहान होती. अर्थातच त्यांच्याही नकळत त्यांच्यावरच पुन्हा गीतरामायणाचे संस्कार झाले. त्यांचे पालक बघायला आले. त्या पालकांना पहिल्यांदा काहींनी पाहिलं गीतरामायण. इट इज सो म्हणजे एक एक अनुभव तुम्ही ऐकले, सो ऑसम. हे असं झालंय, हे मी माझ्या किड्सना सांगायला पाहिजे. या भाषेत बोलणारे पण तरी असे प्रभावित झालेले असे सर्वजण मंडळी होती. सो अशा काही गोष्टींनी आली पाहिजे पुढे. मला असं वाटतं की मराठीचे प्राध्यापक आहेत ना किंवा शिक्षक आहेत ते एक तर चुकीचं सांगतात. मला मी 4थीत असताना सुद्धा माझ्या बाई बोललेल्या आठवतंय मला, ययाती वगैरे अशी पुस्तकं वाचा तुम्ही, मराठी भाषेची ती मोठी ग्रंथसंपदा आहे. अरे पण मी जर 4थीत आहे आणि मी ययाती वाचायचं, हे शक्य आहे का हो? म्हणजे उद्या काहीतरी तुम्हाला महान घडायचं म्हणून आत्ता वेगळ्या वेळी जर चुकीचे डोस दिले तर त्याचा ना नॉशिया पण येऊ शकतो. तर मराठी प्राध्यापक आणि शिक्षकांनीच युक्ती आधी अशी शोधायला पाहिजे की योग्य वेळेला योग्य पुस्तकाची सूचना होईल. म्हणजे ही सुद्धा एक स्टेप असू शकते. संपदा, मला अजून एक प्रश्न विचारायचा होता, कारण तुम्ही याच्यात कंटेम्पररी काम करता. तर आता जरी तुम्ही म्हणालात की हे महाभारतातलं उपकथानक आहे की मेन कॅरेक्टर्स नाही आहेत, अर्जुन श्रीकृष्ण हे यांच्याबद्दल त्याच्यात भाष्य नाहीये, पण त्यांनी ययातीला निवडून त्याचं सुरुवातीला एवढं वाईट कॅरेक्टर आणि जसं पोर्ट्रे केलंय त्याचं व्यक्तिमत्व, तर हल्लीच्या जमान्यात असं कुठल्या लेखकांनी केलं तर लगेच त्याच्यावर म्हणजे हिंदुत्व किंवा त्या प्रकारे बोट दाखवलं जातं. पण आता तसं बघायला गेलं तर ही कादंबरी 60व्या दशकातील आहे. तर आपण त्यांचं खरं तर कौतुक केलं पाहिजे की या प्रकारचं असून सुद्धा ते ऍक्सेप्ट केलं, आणि ऍक्सेप्टच नाही, त्याला ज्ञानपीठ पुरस्कार सुद्धा मिळाला. तर म्हणजे खरं तर त्या काळी जास्त स्वातंत्र्य होतं आजच्या पेक्षा, जरी तसं बोललं जात नव्हतं, असं आपण कन्क्लूड करू शकतो का काही अर्थी? नक्कीच. कारण आता काय आहे, कोणाच्याही भावना लवकर दुखावल्या, भावना स्वस्त झाल्यात, त्यामुळे त्या पटकन दुखावल्या जातात, असं आजूबाजूला वातावरण आहे. आणि या मीडियामुळे, म्हणजे मी याच मीडियामुळे आज तुमच्यापर्यंत पोहोचते याचा मला आनंद आहे. पण याच मीडियाला आपण एक, आपल्याला कळो न कळो, एक शिंतोडा उडवून द्यायचा एखाद्या काय म्हणतात त्याला, कमेंटचा.
ह्याच्यामुळे काय होतंय, आज बऱ्याच जणांना मनात असलेल्या गोष्टी नको, हे यांच्यावर लिहिलं तर ते दुखावतात त्यांच्या, असे पण काही लेखक कवी डायरीत लिहिलेल्या कविता आहेत पण पुढे आणत नाहीत, अशी स्थिती. आणि तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. मग तेव्हा स्वातंत्र्य जास्त होतं का? तर एक लक्षात घ्या, 60व्या आणि 61व्या वर्षी त्यांनी ही ययाती कादंबरी लिहिली. ते अत्युच्च शिखरावर होते त्यावेळेला. त्यामुळे त्यांच्या सांगण्याला किंवा त्यांच्या प्रयोग करण्याला एक फार गंभीरपणे सुद्धा घेतलं गेलं होतं. असं नाही की शाळेतला 15 वर्षातल्या मुलांनी हे काहीतरी उचापत्या केल्या, असं नव्हतं. ज्यांनी आपलं सिद्ध केलं होतं, आपली प्रतिभा, अशा वेळेला त्यांनी ही कादंबरी लिहिली म्हणूनही स्वीकारली गेली असेल. आणि त्यातला शब्द खोटा नाहीये म्हणूनही ती स्वीकारली गेली असेल. आणि मला असं वाटतं की ययाती कादंबरी पोचलीच किती, म्हणजे त्याच्या अत्यंत आवृत्ती खपलेल्या आहेत किंवा लोकांपर्यंत पोचल्या आहेत असं आपण म्हणूया. पण तरी सुद्धा त्यातलं हे जे मर्म आहे ना, ह्या मर्माकडे म्हणजे मला सुद्धा ज्या 2 शिक्षकांनी ही कादंबरी ज्याच्यासाठी सांगितलं, त्यांनी मला हे कधी नाही सांगितलं की अनेक काळाला अनुसरून ही कादंबरी. खांडेकर खूप मोठे आहेत, त्यांचं वाचन केलं पाहिजे, हे एवढाच पेपरवेट ठेवला गेला माझ्या विचारांवर. मी जशी मोठी होत गेले तसं मला कळलं की अरे याच्यात काय काय कौशल्य आहेत आणि म्हणून ते अजरामर होणार आहे. तो काही वेळेला निरोप कन्वे होताना पण तो प्रॉपर होतो की नाही असा मला प्रश्न पडला. मी अपघाताने ही कादंबरी वाचली, अपघाताने. पण मला कंटाळा आला होता, कारण काय ते का मी वाचायचं इतकं जड असं मला वाटायचं. पण एकाही शिक्षिकेने मला असं नाही सांगितलं की अगं हे जड नाहीये, तुला जे आडेल ते मी सांगते, यात काही जड नाहीये. हे मला कोणीही सांगितलं नाही. पालकांकडनं वाचून घ्या असं सांगितलं होतं. सो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. ते स्वातंत्र्य म्हणजे आज मी एखादी कला सादर करते, ती 1000 लोकांपर्यंत क्षणाला पोहोचते. पण तेव्हा ययाती कादंबरी लिहिली आणि मग त्याचा जसा चढती भाजणी आहे ना, तसा त्याचा हे वाढत गेला. सो ते जे समजण्यापर्यंत ती इतकी एस्टॅब्लिश झाली होती की कोणी त्याच्या विरुद्ध काही, म्हणजे आता नेमाड्यांनाच 4थं ज्ञानपीठ आपल्या मिळालेलं आहे, त्यामुळे तुम्हाला ते जे संदर्भ माहीत असतील की खरोखर प्रगत होत गेला समाज, तसा त्याला विरोध करायला जास्त पटकन समजलं. नवनिर्मितीपेक्षा विध्वंस हा केव्हाही सोपा असतो, जे आपल्या मंदिरांच्या बाबतीत झालं ते साहित्याच्या बाबतीत होतंय. तर ते स्वातंत्र्य होतं असं मला वाटतं, ते आपण गमावलंय. अभिव्यक्ती स्वातंत्र्य गमावलंय हे जे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ओरडतायत, काहींना अध्यक्षपद मिळत नाहीये. तुमच्या लक्षात येतील संदर्भ की किती कोणता समाज कधी प्रभाव टाकेल आणि कधी अस्त्याचं नसतं होईल, अशा समाजाकडे आपण चाललो आहोत. तेव्हा होतं स्वातंत्र्य असं म्हणूया. फारच छान, धन्यवाद. धन्यवाद.